today we will focus more on very important topic, आज हम बहुत सा जो महत्वपूर्ण विषय है उसके ऊपर हम ध्यान देंगे, and that is Israel and church. और जो है इज़राइल और कलीसिया। So in 2009, 2009 में when I was leading a church, जब मैं कलीसिया की अगुवाई कर रहा one था, of my friend came to me, and then we discussed about this topic. एक मेरे दोस्त मेरे पास आया और हमने इस विषय के ऊपर चर्चा की। I was exposed to this topic called Israel and church. और I came to know first time Israel and church. पहले बार मैंने इस विषय के बारे में सुना, कलीसिया और इज़राइल। Up to that time, I only knew pray for the peace of Jerusalem. तब तक मुझे केवल इतना ही पता था कि यरूशलेम की शांति के लिए प्रार्थना करें। And then in Bible, so many times you hear about Israel. और फिर बाइबल में कई तो बार हम इज़राइल के विषय में सुनते हैं। 3 long months, 3 months continuously, और 3 महीने तक लगातार we had this teaching on Israel. इज़राइल के ऊपर हमने एक शिक्षा ली। So 9 long Sundays basically. देखा गया तो 9 लंबे रविवार। So there I deeply realized, understood how important this subject is for me as a pastor and as a church member. और तब मुझे गहराई से ये बात समझ में आई, एक पासवान होने के नाई और एक कलीसिया होने के नाई हमारे लिए ये विषय कितना ही महत्वपूर्ण है। So one more part of ministry was added on my plate, तो फिर और एक सेवकाई का भाग मेरे थाली के ऊपर आ गया, and I consider this as a very important part of ministry now. और अभी मैं इसे सेवकाई का एक बहुत ही महत्वपूर्ण हिस्सा मानता हूँ। So teaching the word, evangelizing, planting church, with all this, connecting church with Israel. वचन सिखाना, सुसमाचार बताना, कलीसिया को रोपण करना, इन सभी बातों के साथ कलीसिया को इज़राइल के साथ जोड़ना भी है। Amen. आमीन। So with this I want to request you to fasten your seat belt. No passport, no visa. We go to Israel now. और इसी के साथ मैं आपको बताना चाहता हूँ कि अपने कुर्सियों की पेटी आप बांध लो, बिना पासपोर्ट के, बिना वीजा के हम इज़राइल जा रहे हैं। पैसे नको, पासपोर्ट नको, वीजा नको, फुकट जाओ. Okay? मुफ्त में जाएंगे इज़राइल। Are you ready? क्या आप तैयार हो? ग्रेट. जगात अशी तुम्हाला कंपनी मिळणार नाही की विदाउट पासपोर्ट आणि विदाउट इमिग्रेशन, विदाउट विजा तुम्हाला इस्रायलला घेऊन जाईल. मी घेऊन जाणार आज. पूरे दुनिया में आप ऐसी कंपनी आपको नहीं मिलेगी जो आपको बिना पासपोर्ट, बिना वीजा के इज़राइल ले जाएंगे, लेकिन मैं आपको ले जाऊंगा। सिट रिलॅक्स. ओके, आराम से बैठे। विषय थोडा गंभीर असेल आणि विषय थोडासा अवघड पण असेल, ये जो विषय है वो गंभीर भी है और मुश्किल भी है थोड़ा, पण आपण त्याला हलका करू, लेकिन हम इस विषय को हल्का करके मध्ये समझेंगे, मध्ये हसून. बीच बीच में हंसेंगे भी। कारण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे येशू रडला ये बाइबल में लिखा है यीशु मसीह रोया 2दा. 2 बार। ओके, कुठे? कहाँ पे लिखा है? लाजरसच्या कबरेकडे आणि त्या यरूशलेमला पाहताना जैतुनाच्या डोंगरावरती. उस जैतून के पर्वत पर यरूशलेम को देखते समय और लाजर की कब्र के पास। येशू हसला कुठे लिहिलंय? यीशु हंसा कहाँ पे लिखा है? येशू हसला. स्तोत्रसंहिता 153:4. वचन संहिता 153 और वचन 4। देखो देखो देखो, स्तोत्रसंहिता 153:4. भजन संहिता 153 और वचन 4। बायबल मध्ये स्तोत्रसंहिता 153 नाहीच आहे. बाइबल में 153 भजन संहिता 153 है ही नहीं। ग्रेट, आई एम ग्लॅड. ओके, नाउ यू आर रेडी टू लर्न. अभी आप तैयार हो सीखने के लिए। ओके, सो याचा अर्थ हा आहे की पवित्र शास्त्रामध्ये नाही लिहिलं येशू हसला. इसका अर्थ ये है, बाइबल में लिखा नहीं है कि यीशु मसीह हंसा। का? क्यों? कारण क्योंकि जे सारखं सारखं होतं, नेहमी नेहमी होतं, ती न्यूज होत नाही. जो बार बार होता है वो खबरों में नहीं आता है। येशूचा शिष्य योहानाच्या पुस्तकात लिहितो, त्याच्याबद्दल जर सगळंच लिहिलं तर जगात पुस्तकं पुरणार नाहीत. और यीशु का जो चेला है यूहन्ना, वो कहता है कि यीशु के बारे में अगर सारी बातें लिख दी तो दुनिया की किताबें कम पड़ जाएंगे। कोणाला आवडेल ओके एका सिरियस रागीट माणसाच्या मागे जायला? किसको अच्छा लगेगा कि जो व्यक्ति गुस्से वाला है, क्रोधित है, उसके पीछे चलने के लिए? आम्हाला आनंदी व्यक्तीच्या मागे जायला आवडतं. हमें खुश व्यक्ति के साथ चलना पसंद है। याचा अर्थ असा आहे की इसका अर्थ यह है, प्रभू येशू ख्रिस्त इतका आनंदी होता, यीशु मसीह इतना खुश रहता था, म्हणून
पवित्र शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख पण नाही झाला. इसलिए बाइबल उसके बारे में लिखा भी नहीं है, पण येशू रडला लेकिन यीशु रोया ह्याचा उल्लेख झाला. इसके बारे में लिखित है. तर तो सारखं सारखं रडत नाही बसला, क्योंकि वो हमेशा रोता नहीं था, फक्त 2 वेळेस तो रडला. केवल 2 बार वो रोया. याचा अर्थ असा आहे की जॉय इज अ सिरियस बिझनेस ऑफ अ लाईफ. इसका अर्थ ये है आनंद हमारे जीवन का एक विशेष काम है. आमेन. आमेन. चलो मैं आपको थोड़ा हिब्रू सिखाता हूँ. ओके. आपको गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, तो आप हिब्रू में कैसे बोलेंगे? अब तो इजराइल जाना चाहते हो, वो लोग तो नहीं बोलेंगे शुभ सकाळ. ओके, तो आप बोलेंगे मेरे साथ बखोर तो. बोलो बखोर बखोर तो. तो. बखोर तो माने गुड मॉर्निंग. ओके, बखोर तो गुड मॉर्निंग. शालोम, चलो. शालोम ग्रीटिंग है. ओके, तो मैं आपको बोलूंगा शालोम, आपको रिस्पॉन्ड करना है 2 बार. शालोम शलोम शलोम. शालोम शालोम. ओके, सो मैं आपको बोलूंगा शालोम, आप 2 बार रिस्पॉन्ड करना है. शालोम. शालोम शालोम. ओके, इस तरह से आप अगर इजराइल में हो, आप किसी को शालोम बोलेंगे तो 2 बार आपको शालोम शालोम करके रिस्पॉन्ड किया जाएगा. ओके. अच्छा, शालोम या शब्दाचा अर्थ होतो शांती. तुम्हाला शांती असो. शालोम इस शब्द का अर्थ है कि शांति आपके साथ रहे. पण शालोम या शब्दामध्ये 7 अर्थ दडलेले आहेत. लेकिन शालोम इस शब्द के अंदर 7 अर्थ है, 7 आशीर्वाद आहेत. 7 आशीषें है. ओके, आणि प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शालोम म्हणायचा. और प्रभु यीशु मसीह लोगों को शलोम कहता था. ओके, म्हणून शालोम म्हटल्यानंतर समोरचा माणूस 2दा शालोम शालोम म्हणून रिस्पॉन्ड करतो. इसलिए शालोम कहने के बाद सामने का व्यक्ति 2 बार शालोम शालोम कह के हमें प्रतिसाद देता है. ओके, सो ठीक आहे. आजचा विषय जो आहे तो इस्रायल आणि मंडळी. आज का जो विषय है वो है इस्राएल और कलीसिया. राईट नाव आता सध्या जगाचा नकाशा जर तुम्ही पाहिला आणि तुम्हाला इस्रायल लोकेट करायचं असेल तर ते फार डिफिकल्ट आहे. अगर अभी आप इस दुनिया का नक्शा देखते हो, इसके ऊपर इस्राएल को ढूंढना बहुत ही मुश्किल है, कारण क्योंकि ओके, तो खूप छोटासा देश आहे. ये छोटा सा देश है. ओके, संपूर्ण देश फिरायचा असेल तुम्हाला तर 7 तास लागतात. पूरा अगर देश घूमना है तो आपको 7 घंटे लगेंगे. 7 तास फक्त. केवल 7 घंटे. 7 तासामध्ये तुम्ही एक राऊंड मारून येऊ शकता. 7 घंटे में आप देश घूम के आ सकते हो. मग इतका छोटासा तो दिसत पण नाही बघा नकाशावर. इतना छोटा है, वो नक्शे पे दिखता भी नहीं है. पण फिर भी आता सध्या अभी फिलहाल मागच्या 2 वर्षापासून पिछले 2 सालों से संपूर्ण जगाला पूरे दुनिया में कंटिन्युअसली दररोज एक तरी न्यूज इस्रायल बद्दल ऐकायला मिळते. प्रतिदिन हमें इस्राएल के बारे में एक तो खबर सुनने को आती ही है. 2001 मध्ये 2001 में माझं लग्न झालं आणि मी मुंबईमध्ये गेलो मेरी शादी हुई और मैं मुंबई को गया. आणि एक देवाचे सेवक दानियलच्या पुस्तकावरती शेवटच्या दिवसाची प्रोफेसीवरती शिकवत होते. और प्रभु के एक दास दानियल की जो भविष्यवाणी है अंतिम दिनों के बारे में वो सिखा रहे थे. आणि प्रगटीकरणाच्या गोष्टीवरती पण. और प्रकाशित वाक्यों के बारे में भी सिखा रहे थे. त्यांनी काय शिकवले हे मला काहीच आठवत नाही. उन्होंने क्या सिखाया मुझे कुछ भी याद नहीं पण है. एक वाक्य ते बोलले आणि ते अजूनही मला आठवतं. उन्होंने एक वाक्य का प्रयोग किया जो आज भी मुझे याद है. आणि ते म्हणाले, जेव्हा तुम्ही टीव्हीवरती न्यूजपेपरवरती पहिल्या पानावरती इस्रायलच्या बातम्या ऐकू लागाल, उन्होंने कहा कि जब तुम टीवी में अखबारों में पहले पन्ने पर इस्राएल के बारे में सुनने लगोगे, तेव्हा समजून घ्या प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ आलंय. तब उन्होंने कहा कि ये समझ लो कि यीशु मसीह का आगमन निकट है. आमेन. आमेन. आज सकाळी तुम्ही टीव्ही ऑन करा, न्यूजपेपरमध्ये बघा, कुठेतरी तुम्हाला एक तरी न्यूज इस्रायलची ऐकायला मिळते. आज सवेरे आप अखबार को खोलो, खबरों को देखो, आपको इस्राएल के बारे में एक तो खबर देखने को मिलती है. दररोज अर्धा तास तरी इस्रायल आणि मग गाझा, इस्रायल आणि मग इराण आणि त्या वॉर बद्दल चालूच असतं. प्रतिदिन कम से कम आधा घंटा इस्राएल गाजा, इस्राएल ईरान के बारे में कुछ सुनने को आता है. तो असं असेल तर पवित्र शास्त्रामध्ये इस्रायलचं कनेक्शन आजच्या दिवसाशी काय? अगर ऐसा है तो पवित्र बाइबल में इस्राएल का कनेक्शन आज के दिन से क्या है? 3 वचन आहेत जे आजच्या काळाला धरून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. 3 वचन है जो आज के दिन को पकड़कर बाइबल हमें बताती है. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य त्याच्याकडे आले आणि एकदा त्याला म्हणाले, आम्हाला प्रार्थना करायला शिकव. यीशु मसीह के चेले उसके पास आए और उन्होंने उससे कहा कि हमें प्रार्थना करना सिखा. आणि प्रभूने त्यांना प्रार्थना करायला शिकवताना सांगितलं की तुम्ही अशी प्रार्थना करा की तुझे राज्य येवो. और यीशु ने प्रार्थना करते समय उन्हें सिखाया ऐसी प्रार्थना करो कि तेरा राज आए. आणि आपण प्रार्थना करतो ना, और फिर हम प्रार्थना करते हैं. दररोज किंवा आठवड्यातून 1-2दा तरी ही प्रार्थना आपल्या मुखातून येते, तुझे राज्य येवो. और प्रतिदिन या फिर दिन में एक बार तो हमारे मुंह से निकलता है कि तेरा राज आए. देवाला या पृथ्वीवरती त्याचं राज्य आणायचं होतं.
परमेश्वर को इस धरती के ऊपर उसका राज्य लाना था आणि त्याचं राज्य आणण्यासाठी त्याची योजना त्याने आधीच आखून ठेवली. और उसका राज्य लाने के लिए उसने योजना पहले से ही बना के रखी थी. अच्छा, परमेश्वराचं राज्य जे आहे हे शारीरिक राज्य आहे और परमेश्वर का जो राज्य है वो शारीरिक राज्य है आणि आत्मिक राज्य आहे. और आत्मिक भी राज्य है. आज तुम्ही माझ्या बरोबर, क्या आप मेरे साथ हो? याचं राज्य पृथ्वीवरती आणायचं होतं. परमेश्वर को उसका राज्य इस पृथ्वी पे लाना था. त्याने एक मनुष्य निर्माण केला, उसने एक मनुष्य को निर्माण त्याला किया, अधिकार दिला उसे अधिकार दिया आणि त्या माणसाचं नाव होतं आदम. और उस व्यक्ती का नाम था आदम. आदम म्हणजे मातीतला. आदम का अर्थ है मिट्टी में से. ओके. आणि मग आपल्याला माहिती आहे, पण त्याने पातक केलं, त्याचा अधिकार तो गमवून बसला. हम जानते कि उसने पाप किया और उसके अधिकार को उसने खो पण दिया, देवाची योजना नाही गमावली. लेकिन परमेश्वर की इच्छा को उसने नहीं खोया. आमेन. आमेन. ओके. आदम पडला, आदम गिरा, देवाची योजना पडली नाही. परमेश्वर की इच्छा नहीं गिरी. आप गिर सकते हो, तुम्ही पडू शकता, लेकिन प्रभु का वचन कभी नहीं गिरता. लेकिन देवाचं वचन पडत नाही. आमेन. आमेन. ओके. आणि मग परमेश्वराने एक माणूस निवडला. फिर परमेश्वर ने एक मनुष्य को चुना. पुढे जाऊन त्याचं नाव होतं अब्राहम. आगे जाके देखते उसका नाम अब्राहम था. आपण बघू त्याच्याबद्दल. हम उसके बारे में देखेंगे. दानियेलचा दुसरा अध्याय 44 वचनामध्ये और दानियल 2:44 में लिखा है. तुम्ही जर बघितलं, दानियल एक नबुकदनेस्सर एक हे पाहतो, दृष्टांत पाहतो. हम देखते कि नबूकदनेस्सर को एक दर्शन होता है आणि मग त्या दृष्टांतामध्ये और उस दर्शन में ओके त्याचं जे दृष्टांताचं भाषांतर ते दानियल करतो. और उस दर्शन का जो अनुवाद है वो दानियल देता है. आणि मग त्या शेवटल्या काळाबद्दल म्हटलेलं आहे, और अंत के दिनों के बारे में बताया है जगाचे सगळे राज्य जे आहे, कि जितने भी संसार के राज्य आणि है, सगळे राज्य जे आहे जितने भी राज्य है ते त्याच्या हातात दिलं जाईल उसके हाथों में दिए आणि जाएंगे त्या राज्याचा कधी नाश होणार नाही. और उस राज्य का अंत कभी ना होगा. देवाचं राज्य. परमेश्वर का राज्य. ओके. मग आणखी पुढे तुम्ही त्या 13व्या वचनात जर पाहिलं, और अगर हम देखते 13-14 वचन में, तर हे जे राज्य आहे एका देशातलं राज्य नाहीये. और ये जो राज्य है वो किसी एक देश का राज्य नहीं है. सगळ्या देशांमध्ये त्याचं राज्य असेल. हर एक देश पे उसका राज्य होगा. सो परमेश्वराने तो परमेश्वर ने त्याचं जे राज्य त्याला प्रस्थापित करायचं होतं, जो राज्य से स्थापित करना था, त्यासाठी त्याने मग एक माणूस निवडला. उसने एक व्यक्ति को चुना. आम्ही देवाच्या वचनामध्ये कंटिन्युअसली हे पाहतो. हम बार बार वचन में से देखते हैं. ओके. तुम्ही जर बघितलं तर उत्पत्ती 12 मध्ये अगर हम देखते उत्पत्ति 12 में, परमेश्वराने एक मनुष्य निवडला. परमेश्वर ने एक मनुष्य को चुना. त्याचं नाव होतं अब्राहम. उसका नाम था अब्राहम. आणि त्याला देवाने अभिवचन दिलं. और परमेश्वर ने उसे एक प्रतिज्ञा दी. 7 आशीर्वाद त्याच्यामध्ये होते. उसके अंदर 7 आशीषें थी. किती? कितनी आशीषें थी? 7. ओके. त्या 7 आशीर्वादामध्ये परमेश्वर त्याला सांगितलं की मी तुझे एक राष्ट्र करीन. और उस 7 आशीषों में परमेश्वर ने उसे बताया कि मैं तेरा एक राष्ट्र आणि बनाऊंगा. त्या राष्ट्रातून मी इतर राष्ट्रांना आशीर्वादित करेन. और उस राष्ट्र में से मैं और राष्ट्र को आशीषित करूंगा. ओके. आणि मग परमेश्वर जे बोलतो ते घडतं. और फिर जो परमेश्वर कहता है वो होता है. मग परमेश्वर त्याला हे पण सांगितलं की मी तुलाच नाही तर तुझ्या संततीला पण आशीर्वादित करेन. परमेश्वर ने उसे ये भी बताया कि मैं तुझे नहीं बल्कि तेरी संतति को भी आशीषित करूंगा. परमेश्वराने जे अभिवचन त्याला दिलं ते भूमीबद्दल होतं. परमेश्वर ने जो प्रतिज्ञा उसे दी थी वो भूमि के बारे में थी. देवाने त्याला एक भूमी प्रॉमिस केली आणि ती भूमी दुसरी कोणती नसून इस्रायल, आजचं जे इस्रायल ते. और परमेश्वर ने उसे जो भूमि की प्रतिज्ञा दी थी वो और कुछ भी नहीं बल्कि इस्राएल राष्ट्र की है. दोन गोष्टी आहेत. तुम्ही ऐकताना कन्फ्युज होऊ नका, मी तुम्हाला क्लिअर करतो. एक जे ऐकाल तुम्ही प्रॉमिस्ड लँड, और 2 बातें जिसके बारे में आपके मन में संभ्रम नहीं होना चाहिए. पहली बात है प्रतिज्ञा की भूमि, आणि दुसरी जी आहे ती होली लँड. और जो दूसरी बात है जिसे हम कहते हैं पवित्र भूमि. बोलाल का? प्रॉमिस्ड लँड, प्रतिज्ञा की भूमि, होली लँड. पवित्र भूमि. ओके. सो प्रॉमिस्ड लँड, होली लँड. तो प्रतिज्ञा की भूमि, पवित्र भूमि. सो प्रॉमिस्ड लँड ही आहे. तो प्रतिज्ञा की भूमि ये है. मग ज्यावेळेस परमेश्वर अब्रामाशी त्याच्या या आशीर्वादासंदर्भात बोलला, और जब परमेश्वर ने अब्राहम के साथ उसके आशीषों के विषय में बात की, त्यावेळेस तो त्याला म्हटला मी तुला भूमी देईन. और उसके बाद उसने उसे कहा कि मैं तुझे भूमि दूंगा. आणि त्या भूमीची जी सीमा आहे, और उस भूमि की जो सीमा है, ओके, ती सीमा आहे नाईल नदीपासून नील नदी से उसकी सीमा है, फरात नदीपर्यंत. तो फरात नदी तक. ओके. देवाने हे आत्मिक नाही, शारीरिक दिलं. परमेश्वर ने इसे आत्मिक रीति से नहीं शारीरिक रीति से दिया है. 2 अन्न आपण खातो. हम 2 तरह का अन्न खाते हैं. शारीरिक अन्न, आत्मिक अन्न. शारीरिक भोजन और आत्मिक भोजन. 1 तासापूर्वी तुम्ही शारीरिक अन्न खाल्लं, ते शारीरिक होतं. ये शारीरिक था, त्याला तुम्ही आत्मिक म्हणू शकत नाही. हम उसे आत्मिक नहीं कह पण सकते. आता सकाळी तुम्ही आता आत्मिक अन्न खाता. लेकिन अभी इस समय सुबह आप आत्मिक भोजन कर रहे अशा हो. प्रकारे इसी रीति से जेव्हा परमेश्वर अब्रामाशी बोलला, जब परमेश्वर ने अब्राहम से बात की, तो शारीरिक बोलला, आत्मिक बद्दल बोलला नाही.
उसने शारीरिक के विषय में बात की, आत्मिक के विषय में नहीं की। समजते का? क्या आपको समझ में आ रहा ही है? आत्मिक भूमी नहीं, शारीरिक भूमी आहे. ये आत्मिक भूमि नहीं बल्कि शारीरिक भूमि है। कारण याच्यातली एक बॉर्डर, एक नाही दोन तीन बॉर्डर मी स्वतः बघून आलेलो आहे. क्योंकि इसका एक नहीं बल्कि उसकी 3 सीमाएं मैं खुद देख कर आया ओके, हूँ। नाईल नदी मी बघून आलेलो आहे. नील नदी मैंने देखी है। नाईल मध्ये मी बोटीत फिरून आलेलो आहे. नील नदी के अंदर में एक कश्ती में बैठकर घुमा So, हूँ। नाईल नदी हे आत्मिक नाही, शारीरिक आहे. तो नील नदी भी आत्मिक नहीं बल्कि शारीरिक है। हे अराबाचं जे वाळवंट आहे, ये जो अरबा का जो मरुस्थल है, मग त्याच्यावरून नेहमी माझं विमान जातं. उसके ऊपर से मेरा हवाई जहाज हे गुजरता है। आत्मिक नाही, हे शारीरिक ये आहे. आत्मिक नहीं शारीरिक है। त्या काळी अरब, आता सौदी अरेबिया. उस समय अरब था, अब सऊदी अरेबिया है। हा, आणि फरात नदी इराकमध्ये आहे. ओके, ज्याला युफ्रेटस पण म्हणतात. और जिससे यूफ्रेटिस नदी कहते हैं वो इराक में है। जी मी नाही बघितली, पण मी ह्याच्यावरती बघितली, इंटरनेटवर बघितलेली आहे. जो मैं देखी नहीं लेकिन नेट पे देखी है। सो परमेश्वर अब्रामाला म्हणाला, मी तुझ्या संतानाला भूमी देईन. और परमेश्वर ने अब्राहम से क्या कहा कि मैं तेरे संतति को भूमि दूंगा। त्याला भूमी नव्हती. उसके पास भूमि नहीं थी। ओके, आपण सुरू केलं, देवाला राज्य प्रस्थापित करायचंय. हमने शुरू क्या कि परमेश्वर को राज्य स्थापित करना है। या भूमीवरती राज्य प्रस्थापित इस करायचं. भूमि के ऊपर राज्य स्थापित करना है। आणि मग त्याच्यासाठी परमेश्वर त्याला एका भूमीतून बाहेर काढलं. और इसी कारण परमेश्वर ने उसे भूमि से उसे बाहर निकाला। कारण देवाने ती भूमी नाही निवडली. क्योंकि परमेश्वर ने उस भूमि को नहीं चुना था। अब्राहम इराक मध्ये होता, अब्राहम इराक में था, पण देवाला त्या भूमीमध्ये त्याचं राज्य प्रस्थापित नव्हतं करायचं. लेकिन परमेश्वर को उस भूमि में खुद का राज्य स्थापित नहीं करना त्याने था। एक भूमी निवडली होती. उसने एक भूमि चुनी थी। मग तिथून परमेश्वर त्याला बाहेर काढलं वहां से परमेश्वर ने उसे बाहर लाया आणि ह्या भूमीमध्ये आणलं. और इस भूमि में लाया। आता सध्या तुम्ही जर बघितलं अगर आज आप इसे देखते हो तर तुम्हाला कदाचित मागून दिसणार पण नाही, पण एक छोटासा भाग जो आहे, मी इथं वर जाऊ शकतो ना? ओके ओके, हा जो भाग दिसतो तुम्हाला, हा एवढाच इस्रायल आहे. आप पीछे शायद देख नहीं पाओगे, लेकिन ये जो हिस्सा है सिर्फ इतना सा ही इजराइल है। पण लेकिन देवाने जेव्हा अभिवचन दिलं, जब परमेश्वर ने प्रतिज्ञा दी, तेव्हा एवढी मोठी भूमी होती. लेकिन वो इतनी बड़ी भूमि थी, नाईल नदी ते फरात नदी. नील नदी से लेकर फरात नदी तक। ओके, सो कोणी विचारलं तुम्हाला, अभिवचनाची भूमी देवाने जेव्हा दिली किंवा अभिवचनाची भूमी त्याला प्रॉमिस केली, तेव्हा ती भूमी एवढी मोठी होती. लेकिन अगर आप कोई आपको पूछता है कि जिसका परमेश्वर ने प्रतिज्ञा की भूमि क्या है, तो वो इतनी बड़ी भूमि थी। एवढी भूमी आता हळूहळू कमी होत जाऊन आता त्यांच्याकडे फक्त 25% भूमी आहे. अब इतनी सारी बड़ी भूमि कम होते होते उनके पास केवल 25% है। त्या 25% भूमीवरती पण आता सध्या युद्ध चालू आहे. अब उस 25% भूमि के ऊपर भी युद्ध चालू है। आजचं परमेश्वराने मग त्या अब्रामाच्या संतानाला मिस्र देशातून बाहेर आणलं फिर परमेश्वर ने अब्राहम के संतति को मिस्र देश में से बाहर लाया आणि पुन्हा एकदा आठवण करून दिली की मी तुला भूमी देणार आहे. और फिर एक बार उन्हें याद दिलाया कि मैं आपको भूमि देने वाला हूँ। अब्राहम, इसहाक, याकोब, याकूब 12 याकोबाची संतान 12 याकूब की संतति थे। आणि मग त्यांचा झालेला देश, और फिर उनमें से एक राष्ट्र निर्माण हुआ। परमेश्वराने त्यांची खूप वाढ केली. त्यांना ते इतके वाढले की ते एका देशाप्रमाणे झाले. परमेश्वर ने उन्हें इतना बढ़ाया कि उनमें से एक देश तैयार हो गया। देवाने त्या याकोबाला नाव दिलं इस्रायल. और उस याकूब को परमेश्वर ने एक नाम दिया इस्राएल। इस्रायल या शब्दाचा अर्थ होतो देवाचा राजपुत्र. और इस्राएल शब्द का अर्थ है परमेश्वर का राजकुमार। इस्रायलचा अर्थ काय होतो सांगा मला? इस्राएल का अर्थ बताओ। बोलत नाही तुम्ही? आपको बोलना है। हा, 100 मार्काचा पेपर असणार आहे. 100 मार्क का पेपर लिया जाएगा पासिंग 102 ला और 102 गुणों से आप पास हो गए। सो इस्रायल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो? इस्राएल शब्द का अर्थ क्या है? देवाचा राजपुत्र, परमेश्वर का राजकुमार, देवाचा राजपुत्र कसा आहे ते आपण बघणार आहे. हम देखेंगे मग कैसा। परमेश्वराने जेव्हा त्यांना मिस्रातून बाहेर काढलं, और जब परमेश्वर ने उसे मिस्र से बाहर निकाला, ओके, आणि बाहेर काढताना त्यांना परमेश्वर कुठे घेऊन चालला होता? और बाहर निकलते हुए परमेश्वर ने कहाँ ले जा रहा था? परत एकदा वचनाच्या भूमीत, फिर एक बार प्रतिज्ञा की भूमि में। वतनदत्त भूमीमध्ये. उस प्रतिज्ञा की भूमि में बऱ्याच जणांचा जन्म तिकडे झाला नव्हता. बहुत से लोगों का जन्म वहां पे हुआ। ओके, इसाकाचा झाला, याकोबाचा झाला, परंतु त्या इस्रायलचे कितीतरी लोक जे होते त्यांचा जन्म तिकडे झाला नव्हता. और इस्राएल के काफी सारे लोग थे जिनका जन्म वहां पे हुआ भी नहीं था। परमेश्वर त्यांना त्या वचनाच्या भूमीत घेऊन चालला होता. लेकिन परमेश्वर उन्हें उस भूमि में लेकर जा रहा था। घेऊन जाताना परमेश्वर त्यांना 3 स्तंभ दिले. और जाते वक्त परमेश्वर ने उन्हें 3 स्तंभ दिए, 3 पिलर दिले. 3 खंबे उन्हें दिए। इस्रायल 3 पिलरवरती उभा आहे. इस्राएल 3 खंभों के ऊपर आधारित है। किती? कितने? थोडं मोठ्याने बोला. व्हेरी गुड. ओके, 3 स्तंभ दिले. 3 स्तंभ दिए। पहिला स्तंभ जो आहे तो भूमी. पहला स्तंभ जो है वो भूमि। परमेश्वर त्यांना अभिवचन दिलं. परमेश्वर ने उन्हें प्रतिज्ञा दी। अब्रामाला अभिवचन दिलं अब्राहम को प्रतिज्ञा दी। आणि अब्राम त्या अभिवचनाला धरून राहिला. और अब्राहम उस प्रतिज्ञा को पकड़ा रहा। त्या भूमीमध्ये त्याला फार काही
जरी भूमी जरी प्रॉमिस केली तरी फार भूमी त्याच्या हातात आली नाही. और उससे भूमि की प्रतिज्ञा तो दी थी, लेकिन बहुत सी भूमि उसके हाथ में नहीं आई. त्याचा मुलगा पण असं समजा की प्रॉपर्टी आहे पण हातात नाहीये. उसके बेटे के साथ ऐसा ही हुआ, उनके पास जायदाद तो है लेकिन हाथ में कुछ नहीं है. प्रॉपर्टी हातात नाही आली. जायदाद हाथ में नहीं आई. मग आणखी पण मग त्याचा मुलगा याकोब, फिर उनका बेटा याकूब, प्रॉपर्टी आहे जायदाद है पण हातात नाही. लेकिन हाथ में नहीं है. पण 400 वर्षानंतर लेकिन 400 सालों बाद ते जेव्हा भरपूर संख्येने वाढले जब वो बहुसंख्यक हो गए, तेव्हा ते आपल्या भूमीकडे निघाले फिर वो अपने भूमि के पास लौट आए. आणि मग परमेश्वराने ती त्यांना भूमी दिली, और फिर परमेश्वर ने उन्हें वो भूमि दी, त्यांच्या हातामध्ये दिली. उनके हाथ में दी. ओके, त्याचा पहिला स्तंभ भूमी दिली. पहला स्तंभ उन्हें भूमि दी. दुसरा स्तंभ जो आहे दूसरा स्तंभ जो है, तो परमेश्वराने त्यांना निवास मंडप दिला. परमेश्वर ने उन्हें मिलाप का तंबू दिया. आपण काय शिकत आहोत? तुझे राज्य हो. हम क्या सीख रहे हैं कि तेरा राज आए. बोलूया का तुझे राज्य हो? हम कहेंगे तेरा राज आए. ओके, सो देवाला पृथ्वीवरती त्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे तो परमेश्वर को इस धरती पे उसका राज्य स्थापित करना है. आणि त्याच्या राज्याला प्रस्थापित करायसाठी त्याने तुम्हाला आम्हाला बोलवलेलं आहे. और उसके राज्य को स्थापित करने के लिए उसने आपको और मुझे बुलाया आपण है. त्याच्या राज्याचे फक्त भागीदार नाही, हम केवल उसके राज्य के साझीदार नहीं है, आपण त्याचं राज्य आणणारे, आपण असं समजू शकतो की आपण त्याचं राज्य आणणारे त्याचं राज्य आणणारे लोक आहोत. हम ऐसा मानेंगे कि हम उसके राज्य लाने वाले लोग हैं. ओके, दोन जबाबदारी आपल्याला आहेत. दो जिम्मेदारी हमारे पास है. त्याचं राज्य, ओके, त्याच्या राज्याचे आपण भाग आहोत. उसके राज्य के तो हम भाग है ही. त्याचं राज्य यावं म्हणून आपण प्रार्थना पण करतो. उसका राज आने के लिए हम प्रार्थना भी करते हैं. आता परमेश्वराने त्यांना भूमी दिली, अब परमेश्वर ने उन्हें भूमि दी, त्याच्या सीमा परमेश्वराने सांगितल्या. उसकी सीमा परमेश्वर ने ठहराई. इस्रायल जगात असा एकच देश आहे इस्राएल दुनिया में ऐसा एक ही की देश है ज्याच्या सीमा माणसाने नाही देवाने आखलेल्या आहेत. जिसकी सीमाएं मनुष्य ने नहीं लेकिन परमेश्वर ने ठहराई है. मेन. आणि इसी कारण त्यामुळे त्या भूमीवरती सातत्याने हल्ले झालेले आहेत. इस भूमि के ऊपर लगातार हमले हुए हैं. जे देवाचं आहे जो परमेश्वर का है त्याच्यावरती हल्ले होतात. उसके ऊपर हमला होता है. जे देवाचं आहे जो परमेश्वर का है ते शैतानाला चोरून घ्यायचे. उसको शैतान को चुराना है. तुम्ही जर आज इस्रायलला गेलात तर फार काही इतकं सौंदर्य नाहीये. अगर आज आप इस्राएल में जाते हो तो बहुत सी सुंदरता नहीं है. ओके, यरूशलेमात गेलात तर बऱ्याचशा गोष्टी पडलेल्या आहेत. यरूशलेम में अगर आप जाते हो तो बहुत सी चीजें गिरी हुई है. ओके, तुम्ही न्यूयॉर्क सिटीला गेलात, तुम्ही मे बी अमेरिकेतला ऑस्ट्रेलियात गेलात, न्यूझीलंड गेलात, फार सुंदर सुंदर ठिकाण आहेत. अगर आप न्यूयॉर्क जाते हो, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कहीं पर भी आप घूमने को जाते हो तो बहुत सुंदर वो नगर होता है. पण तुम्ही इस्रायलमध्ये गेलात तर बरंच पडलेलं आहे. लेकिन हम इस्राएल में अगर जाते हो तो बहुत सारी चीजें वस्तुएं गिरी हुई है. यरूशलेम खूप छोटं आहे. यरूशलेम बहुत ही छोटा है. ओके, एका दिवसात पूर्ण यरूशलेम फिरून होतं. एक दिन में पूरा यरूशलेम घूम के आ सकते हैं. आणि फार काही तिथे खूप वॉटरफॉल आहे किंवा फार सुंदर नद्या वाहतात, काहीच नाही तसं. और बहुत सा अच्छा पानी का झरना है, नदियां है, ऐसा कुछ भी नहीं है. तरी पण आता सध्याला 22 देश सध्या लढत आहेत एका छोट्याशा ठिकाणासाठी. और फिर आज भी 22 राष्ट्र लड़ रहे हैं एक छोटी सी जगह के लिए. हा, क्यों? इट्स नॉट अबाउट ब्युटी, सुंदरता के विषय में इट्स नहीं है, अबाउट प्रॉमिस. ये प्रतिज्ञा के बारे में है. आमेन. आमेन. आम्ही मंडळी किती छोटेसे आहोत, हम कलीसिया कितने छोटे हैं, मायनॉरिटी. हम अल्पसंख्यक है, ओके, आम्ही खूप छोटे आहोत हम बहुत ही नंबर, कम है संख्या में. पण आमच्या बरोबर सारा देश लढतोय. लेकिन पूरा देश हमसे लड़ रहा है. इट्स नॉट अबाउट नंबर, संख्या के विषय में नहीं इट्स है, अबाउट प्रॉमिस. प्रतिज्ञा के बारे में है. आमेन. हालेलुया. सो देवाने त्यांना पहिला स्तंभ दिला भूमी. तो परमेश्वर ने पहला स्तंभ ने दिया भूमि. सो ते निघाले सगळे, ओके, त्या मोशेच्या मागे. और सब लोग मूसा के पीछे चल पड़े. आणि कशासाठी चालले? क्यों चल पड़े? आपल्याला आपली जागा मिळणार आहे, हमें हमारी जगह मिलने वाली है, भूमी मिळणार आहे. भूमि मिलने वाली है. मग भूमीकडे जाताना दुसरी गोष्ट परमेश्वर त्यांना दुसरा स्तंभ दिला, तो आहे नियमशास्त्र. और फिर परमेश्वर ने उन्हें दूसरा खंबा दिया, वो है व्यवस्था. पण त्या नियमशास्त्रामध्ये जर खऱ्या अर्थाने बघितलं तर निवास मंडप. और व्यवस्था में अगर हम देखते हैं तो मिलाप का तंबू है. ओके, मग निवास मंडप काय आहे? तो अब मिलाप का तंबू क्या है? तो निवास मंडप जो आहे तो बाहेरून असा दिसायचा. तो जो मिलाप का तंबू है बाहर से इस रीति से दिखता है. ओके, आणि त्यांना निवास मंडप नक्की फार काही कळाला नाही. और उन लोगों को वो मिलाप का तंबू समझ में नहीं आया. ओके, हा, पण त्यांना एक मात्र आहे. ओके, इस्रायल यहुदी लोक, इस्रायल म्हणजे यहुदी. ओके, और जो इस्राएल के लोग हैं उन्हें यहूदी लोग भी कहते हैं. आता जेव्हा आपण यहुदी म्हणतो तर बेसिकली यहुदा हा एक वंश होता. और यहूदा जा था वो एक जाति थी, वंश था. 12 वंश आहेत. 12 वंश थे. पण त्या यहुदा वंश जो आहे, लेकिन ये जो यहूदा का वंश है, ओके, आता सगळ्या इस्रायलच्या लोकांना यहुदी म्हटलं जातं. अभी पूरे इस्राएल के लोगों को यहूदी लोग कहा जाता है. पण एक वंश नाही, 12 वंश आहेत.
एक ही वंश नहीं 12 वंश है, पण त्यांना बोलताना यहुदी म्हटलं जातं. बोलते को उन्हें यहूदी कहते हैं. जसं आता मी मराठी आहे, जैसा मैं मराठी हूँ, पण मराठीमध्ये पण बरोबर वेगळा फरक आहे. लेकिन मराठी में भी अलग अलग लोग हैं. पण मराठीच म्हटलं जातं सगळ्यांना. हम सभी को मराठी कहते तसं हैं, त्यांना यहुदी म्हटलं जातं. ऐसा उन्हें भी यहूदी कहा जाता इंग्लिश है. मध्ये त्यांना म्हटलं ज्यूज. अंग्रेजी में जूस कहते हैं. मग द ज्यू कॅन बी फ्रॉम एनी ट्राइब, लेकिन जो यहूदी है वो किसी भी वंश के हो सकते हैं, पण त्याला ज्यूज म्हटलं जातं. लेकिन उन्हें यहूदी कहते हैं. आता त्या ज्यूइश लोकांना अब इन यहूदी लोगों को हे कळालं नाही, ये समझ में नहीं आया, पण एक मात्र आहे, लेकिन एक चीज है, जे सांगितलं त्या त्यांनी तंतोतंत केलं. जो उन्हें बताया गया उन्होंने वो वैसे ही किया. ऐका, ज्यूज लोक का आशीर्वादित आहेत, यहूदी लोग आशीषित क्यों है? जगात आशीर्वादित आहेत. वो दुनिया में आशीषित है. मी तुम्हाला सेकंड सेशन मध्ये दाखवणार आहे किती आशीर्वाद देवाने दिले, त्यांना दिले. मैं उन्हें अगले सत्र में मैं आपको बताऊंगा कि परमेश्वर ने उन्हें कितनी आशीषें दी. पण ते का आशीर्वादित आहेत लेकिन वो आशीषित क्यों है? नाही जरी समजलं इकडे यहाँ पे भी अगर समझ में तरी नहीं आया ते ना, सांगितलेलं करतात. क्योंकि बताया जो है वो करते हैं. शब्दात दिवस पवित्रपणे पाळतात. शब्बत दिन पवित्र मानने वो मानते हैं, त्यांना जे सांगितलं ते करतात. जो भी बताया गया वो करते हैं. एका ज्यूइश माणसाला तुम्ही सांगितलं, ओके, तुम्ही सांगितलं तर ते तुमचं नाही ऐकणार. ओके, देवाने जर सांगितलं डोक्यावर उभा राहा, अगर आप किसी यहूदी को आप बोले तो आप नहीं, अगर परमेश्वर ने बताएगा कि सिर के ऊपर खड़ा रहे तर ते डोक्यावर उभं राहतील. तो सिर पे भी खड़ा होगा. ते विचारणार नाही का. वो सोचेगा नहीं क्यों. देवाने एका देवाच्या सेवकाला संदेशाला सांगितलं, तू तुझ्या उजव्या बाजूवर एवढे दिवस झोप. और परमेश्वर ने उसके एक नबी को बताया कि तू तेरे दाहिने जवळजवळ बाजू पे इतने दिन सो. जवळजवळ वर्षभर. पूरा साल तो जैसे सोना है. विचार करा, एकाच बाजूला वर्षभर झोपायचं, झोपला तो. सोचो एक ही बाजू को पूरा साल सोना है, वो सोया. सो एक गोष्ट त्यांच्यामध्ये खूप चांगली आहे, एक बात उनके बारे में बहुत अच्छी है, जे काही देवाने सांगितलं ते करायचं. जो भी परमेश्वर ने बताया वो करना है. नाही समजलं तरी समझ में नहीं आया फिर भी म्हणून ते करना है, आशीर्वादित आहेत. इसलिए वो आशीषित है. सो त्यांना मोशेला सांगितलं तू निवास मंडप बांध. मूसा को कहा तू मिलाप का तंबू बना. त्यांनी निवास मंडप बांधला. उसने तंबू बनाया. मोशेला कळालं होतं बरचसं, मूसा को समझ आया था, पण त्या लोकांना कळालं नाही. लोगों को नहीं समझा. पण हा एक त्यांच्यासाठी स्तंभ होता. लेकिन उनके लिए एक खंबा था. आता निवास मंडपाचं सगळ्यात महत्वाचं स्थान होतं परमपवित्र स्थान. आप उस मिलाप के तंबू का अति श्रेष्ठ जो जगह है वो थी परम पवित्र स्थान. आणि परमपवित्र स्थान दुसरं काय नसून माझं सानिध्य तुमच्यावर जाईल. और परम पवित्र स्थान और कुछ भी नहीं बल्कि क्या था कि मेरी उपस्थिति तुम्हारे साथ जाएगी. सो दुसरा स्तंभ ऍक्च्युली जर काय बघितला, तो अगर दूसरा खंबा हम देखते हैं वास्तविक में क्या है, पहिला स्तंभ सांगा काय. सबसे पहला खंबा क्या है? ग्रेट, व्हेरी गुड. अच्छी बात है. दुसरा स्तंभ काय. दूसरा खंबा क्या है? निवास मंडप. मिलाप का तंबू. पण त्याला आणखी फोडून आणखी डिटेल मध्ये बोलायचं असतं तर देवाचं सानिध्य. और अगर हम इसके और गहराई में से हम विस्तार में देखते हैं तो परमेश्वर की उपस्थिति दूसरा खंबा है. सो दुसरा स्तंभ तो निवास मंडप, देवाचं सानिध्य. तो दूसरा खंबा उसकी उपस्थिति मिलाप का तंबू. त्यांना ते नाही समजलं, उन्हें समझ में नहीं आया. पण इकडे बघा जरा. लेकिन यहाँ पे देखो, आता ह्या ठिकाणी जर बघितलं ना तुम्ही, हम देखते हैं ज्या वस्तू होत्या जो अंदर की चीजें थी, आतमध्ये त्याची जी मांडणी होती, जो वस्तु अंदर रखी गई थी, ती मांडणी जर बघितली उन वस्तु को अगर आप देखते हो तर त्या मांडणीच्या आकाराला एक व्यक्ती दिसतो. अगर हम देखते कैसे रखा गया है तो हम एक व्यक्ति का चित्र देखते हैं. ओके, तुम्ही जर बघितलं तर हे पाय जे आहेत ना, नीचे हम 2 पाँव देख सकते हैं. तिकडे ती वेदी होती, वहाँ पे वेदी थी. मग तिथून पुढे ते गंगाळ होतं. आगे हम देखते हैं कि वो घंगाल था. दोन बाजूला जे 2 हात आहेत, दांत हम देखते 2 हाथ थे. एका हाताला मनोरा आहे, एक हाथ के ऊपर वो दीपक का स्तंभ है. दुसरा जो भाग आहे तिथं मेजावरती भाकरी आहेत. और वहाँ पे मेज के ऊपर रोटी है. आणि बरोबर हृदयाच्या बाजूला पुन्हा एकदा आराधनेची वेदी आहे. और हम देखते हैं वहाँ पे जो आराधना की विधि भी है. आणि वरती शेवटचं जे आहे ते सिंहासन आहे. और सबसे ऊपर हम देखते हैं सिंहासन त्याला है. आर्क ऑफ कव्हनंट म्हटलं गेलं. उसे वाचा का संदूक भी कहा गया है. आणि देवाचं तिथे सानिध्य होतं. वहाँ पे परमेश्वर की उपस्थिति थी. सो मोशेला थोडीफार ही आयडिया होती, मूसा को इसके बारे में कुछ जानकारी पण थी. यहूदी लोकांना ही आयडिया नव्हती. यहूदी लोगों को नहीं पता त्यांना था. हे नाही समजलं. उन्हें समझ में नहीं ओके, आया. तो बेसिकली काय ये क्या है? तर माझं सानिध्य तुमच्यावर असेल. मेरी उपस्थिति तुम्हारे साथ रहेगी. देवाने त्यांना निवास मंडप दिलं. परमेश्वर ने उन्हें मिलाप का तंबू आणि दिया. दुसरं काय नसून देवाने त्याचं स्वतःचं सानिध्य त्यांना दिलं. और कुछ नहीं बल्कि परमेश्वर ने खुद की उपस्थिति उन्हें दी. शारीरिक वस्तू ठेवून परमेश्वराने त्यांना सांगितलं असं बनवा. शारीरिक वस्तु रखकर परमेश्वर उन्होंने बताया कि ऐसा बनाओ. दुसरा स्तंभ जो होता, दूसरा स्तंभ जो है परमेश्वर स्वतः स्तंभ होता. परमेश्वर खुद उनका स्तंभ था. ओके, खूप महत्वाचं. ओके, तिसरा स्तंभ तीसरा स्तंभ परमेश्वराचे उत्सव. वो है परमेश्वर के पर्व. लेविय 23वा अध्याय 2रं वचन. लेवियो 23 और 2. परमेश्वराने सांगितलं, परमेश्वर ने उन्हें बताया हे माझे सण तू पाळायचे आपको मेरे पर्व मनाने हैं. आणि हे सदाचे माझे सण आहेत. और ये हमेशा के लिए मेरे पर्व रहेंगे. ओके, आता त्या सणाला मिक्रा म्हटलेले. मिक्रा
अब इस पर्व को मिक्रा कहा गया है। बोलाल का मिक्रा? बोलोगे क्या मिक्रा? बोला मिक्रा. मिक्रा मिक्रा म्हणजे द अपॉइंटेड टाइम. मिक्रा का अर्थ है नियुक्त किया गया हुआ समय। आज सकाळी हा अपॉइंटेड टाइम आहे आज के दिन ये नियुक्त किया गया हुआ समय है। माझ्यासाठी इथे येण्याचा. मैं यहाँ पे आया हूँ। मला काल रात्री नाही सांगितलं पास्टर सुधीनी यायला. पास्टर सुधीर ने मुझे कल रात को नहीं बुलाया। एक महिना पूर्वीच हा दिवस ठरला. एक महीने पहले ही ये दिन योजना का किया मी गया। एक महिन्यापासूनच तयारी करू लागलो. एक महीने से मैं तैयारी करने लगा। तुम्हाला पण काल रात्री नाही बोलवलं इकडे. आपको भी यहाँ पे कल रात को नहीं बुलाया। मला पण आधी सांगण्यात आलं. जब कभी आपको बताया गया। सो बेसिकली आज सकाळी हे काय आपलं एकत्र भेटायचा द अपॉइंटेड टाइम आहे. आज सुबह हम जो इकट्ठा मिल रहे हैं ये हमारा नियुक्त किया गया हुआ समय है। आज मेरी अपॉइंटमेंट है आपके साथ. तुमची माझी अपॉइंटमेंट आहे आज. आज आपकी और मेरी ये मुलाकात है। तशा प्रकारे इसी रीति से देवाने त्यांना परमेश्वर ने उन्हें 7 सण दिले 7 पर्व दिए आणि त्या सणांना म्हटलं मिक्रा. और उन पर्वों को कहा गया है मिक्रा। बोला मिक्रा. बोलो मिक्रा। गुड. मिक्रा म्हणजे ओके निश्चित केलेली भेटायची वेळ. उसे कहते हैं नियुक्त किया गया मिलने का समय। सो सण त्यांना जे दिले तो जो पर्व उन्हें दिए गए ते सणांपेक्षा महत्व त्याचे होतं मला भेटायला या. वो पर्व से भी अधिक यहाँ पे महत्वपूर्ण क्या है, परमेश्वर उन्हें मिलने के लिए बुला रहा है। आणि मग ते सण काय बघू आपण. और वो पर्व कौन से है? आता तुम्ही जर बघितलं तर 7 सण आहेत. हम देखते हैं 7 पर्व है आणखी 2 सण ऐड झाले और 2 पर्व आ गए। आणि त्या सणाचा सगळं काही सार आहे ते म्हणजे मला भेटण्याची वेळ. और इन सारे पर्वों का एक ही अर्थ निकलता है कि मुझे मिलने का समय। 3 स्तंभ. 3 स्तंभ। देवाला त्याचं राज्य पृथ्वीवर आणायचं. परमेश्वर को उसका राज्य पृथ्वी पे लाना है। ते 3 स्तंभ त्याने इस्रायलाला दिले. वो 3 स्तंभ उसने इस्राएल को दिए हैं। प्रभूचं राज्य हे या पृथ्वीवरती जे येईल, जो परमेश्वर का राज्य इस धरती पे आएगा, शारीरिक राज्य येईल, शारीरिक राज्य आएगा, त्या राज्याचे आपण वाटेकरी असणार आहे. उस राज्य के हम हिस्सेदार रहेंगे। पण ते राज्य जे आहे वो राज्य जो है ते ऑपरेशन त्याचं जे त्या राज्याचं असणार आहे उस राज्य का जो कार्यगति होगी ते मुंबईत नसेल, वो मुंबई में नहीं होगी, ते काश्मीर मध्ये नसेल, वो कश्मीर में नहीं होगी, ते न्यूयॉर्क मध्ये नसेल, वो न्यूयॉर्क में नहीं होगी, ते पुण्यात नसेल, वो पुणे में भी नहीं होगी, ते यरूशलेम मध्ये असेल. वो यरूशलेम में होगी। भूमी. भूमी यरूशलेम कुठे आहे? इस्रायलामध्ये. यरूशलेम कहाँ पर है? इस्राएल में। ओके. आणि तुम्ही जर बघितलं तर जगाच्या बरोबर सेंट्रल आहेत. और अगर आप देखते हो यरूशलेम पूरे दुनिया के केंद्र में है। पवित्र शास्त्रात पण आहे ते. बाइबल में भी लिखा है। ओके. बरोबर सेंट्रलला आहे पूरे दुनिया का केंद्र बिंदु है आणि त्या भूमीला खूप महत्व आहे. और उस भूमि को बहुत ही महत्व है देवाच्या नजरेत. परमेश्वर की नजर में। जेव्हा जेव्हा इस्रायलाने देवाच्या विरोधात पाप केलं, जब कभी इस्राएल ने परमेश्वर की नजर में पाप किया, तेव्हा तेव्हा देवाने त्यांना त्या भूमीतून हाकलून दिलं. उतने बार परमेश्वर ने उस भूमि से उन्हें बाहर निकाला। ही एक अशी भूमी आहे. वो एक ऐसी भूमि है, परमेश्वर म्हटलं ही माझी भूमी आहे, परमेश्वर ने कहा ये मेरी भूमि है, तुम्ही ती विकायची नाही. आपको इसे बेचना नहीं है। जगात तुम्ही कुठे जागा घेऊ शकता, आप दुनिया में कहीं पर भी जगह लो, तुम्ही इस्रायल मध्ये जागा घेऊ शकत नाही. इस्राएल में जगह नहीं ले सकते हो। रतन टाटा रतन टाटा, त्यांना इस्रायल मध्ये एक हॉटेल बनवायचं होतं, उन्हें इस्राएल में एक होटल बनवाना त्यांना था, जागा नाही दिली. उन्हें जगह नहीं दी। जागा विकायची नाही. ये जगह बेचती नहीं है। जागा त्या जागेला 2 मालक आहेत. उस जगह के 2 मालक है। पहिली गोष्ट तर परमेश्वर म्हणतो ही माझी भूमी आहे. पहला तो परमेश्वर कहता है कि ये मेरी भूमि है, माझी भूमी आहे, ये मेरी भूमि है, मी ती तुला देत आहे. मैं वो तुम्हें देता हूँ। ओके. म्हणजे आपल्या भाषेमध्ये 7-12 पण 2 मालक. अपने भाषा में 7-12 है लेकिन 2 मालक है। एकच 7-12, 7-12 तो एक ही है, 2 मालक कि आहे. मालक 2 है। आजकाल आहे ना, आजकल आमच्या पुण्यामध्ये फ्लॅट्स बरोबर भरपूर विक्री खरेदी चालू आहे. आजकल पुणे में काफी सारे फ्लैट खरीदते हैं, बेचते आणि हैं, बऱ्याच फ्लॅटवर मी नाव पाहतो. और बहुत से फ्लैट पे मैं नाम देखता हूँ। अभिषेक साबळे, अभिषेक साबळे, ग्रेस साबळे, ग्रेस साबळे, उदाहरण आहे बरं का. उदाहरण है। हा काय माहिती प्रॉफिटिकली पण असेल. क्या बोलते हैं, भविष्यात्मक भी हो सकता है। आपल्याला हा म्हणायला काय जातं. हाँ बोलने में क्या जाता है। ओके. अभिषेक हा म्हणून टाक, मिळून जाईल. ओके? अभिषेक हाँ बोल दो, मिल हा. जाएगा। पण आता हल्ली ना पूर्वीच्या काळामध्ये वडिलांचं नाव असायचं, आता नवरा बायकोचं नाव येतं. पहले के समय में बाप का नाम होता था, आज पति का और पत्नी का नाम होता है। तसं इस्रायल ही जी भूमी आहे, परमेश्वर जेव्हा म्हणतो ही भूमी मी तुला देत आहे, पण ही भूमी माझी आहे. और उसी रीति से आज परमेश्वर कहता है कि मैं भूमि तुम्हें दे रहा हूँ, लेकिन ये भूमि मेरी है, ती तू विकायची नाही. तुम्हें इसे बेचना नहीं है। तुम्ही इस्रायल मध्ये जागा विकत घेऊ शकत नाही. आप और मैं, हम इस्राएल में जगह खरीदी नहीं कर आणि ते सकते, जागा विकत नाहीत. और वो लोग जगह बेचते भी नहीं। जेव्हा जेव्हा त्यांनी
प्रभूच्या आज्ञा नाही पाळल्या और जब कभी उन्होंने परमेश्वर की आज्ञा को मोड़ा, तेव्हा तेव्हा त्यांना त्या भूमीतून देवाने बाहेर काढलं. उतने बार परमेश्वर ने उस भूमि में से उन्हें बाहर निकाला पण है. चांगली बातमी तुम्हाला आज सांगू द्या, अच्छी खबर आज मैं आपको बताता देव हूँ, आता परत त्यांना त्या भूमीमध्ये आणत आहे. फिर से परमेश्वर उन लोगों को उस भूमि में ला रहा है. आमेन. आमेन. कारण त्याला काहीतरी करायचंय. क्योंकि उसे कुछ तो करना है. आपण बघू काय करायचंय. हम देखेंगे उसे क्या करना है. पण ती भूमी विकायची नाही, उस भूमि को बेचता नहीं है, ती भूमीची काळजी घ्यायची, उस भूमि को संभाले रखना है, त्या भूमीला सांभाळायचं. उस भूमि का संभालना है. त्या भूमीसाठी जर इस्रायल लढत आहे अगर उस भूमि के लिए इस्राएल लड़ रहा है तर ते बिब्लिकली बरोबर करत आहेत. तो वो वचन के अनुसार सही कर रहे हैं, कारण त्यांना ती जबाबदारी दिलेली आहे कि वो जिम्मेदारी उन्हें दी गई है त्या भूमीला सांभाळायची. कि उस भूमि को उन्हें संभालना है. परमेश्वराने दुसरा स्तंभ दिला निवास मंडप, और दूसरा जो स्तंभ परमेश्वर ने दिया है वो मिलाप का तंबू. तिसरा स्तंभ दिला तीसरा स्तंभ दिया है सण. पर्व. पहिला सण आहे पहला पर्व है वलांडन, वो है पेशाख म्हणतात त्याला. पैशाख कहते हैं. ओके, वलांडन सण. फसह का पर्व. आपल्याला माहिती आहे वलांडन सण. ओके, वलांडन सणाला काय झालं, हम जानते कि फसह के पर्व को क्या हुआ. त्यांनी तो कोकरा देशासाठी कापला. मेमने को उन्होंने काटा उस देश के लिए. आपला संबंध कसा आहे तो हमारा उसके साथ क्या रिश्ता बनता आपल्याला है. माहित आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो मेमना होता, हम जानते कि प्रभु यीशु वो मेमना था. वलांडनाचा कोकरा. फसह का मेमना. कारण ओके त्या 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 प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेल्यानंतर आता कोकरे कापायचं बंद झालं. अब यीशु मसीह क्रूस पर जाने के बाद किसी मेमने को नहीं काटते हैं. सो या 7 सणामध्ये तुम्ही येशूला पाहाल. तो इन 7 पर्वों में हम यीशु को देखते हैं. सो तुम्ही बघितलं तर दुसरा जो सण आहे तो बेखमीर भाकरीचा सण. उसके बाद हम देखते हैं उस एक रोटी का पर्व. बेखमीर भाकरी. बेखमीर रोटी का पर्व. मग बेखमीर भाकरीचा सण काय आहे. अखमीरी रोटी का पर्व. बेखमीर भाकरीचा सण. मग ओके, खमीर हे पापाचं दर्शक आहे. खमीर ये पाप को दर्शाता है. आणि आपल्याला माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही पाप नव्हतं. और हम जानते कि यीशु मसीह के पास कुछ भी पाप नहीं था. मग ते हा सण कसा पाळतात तर ते भाकरीला ओके छोटे छोटे छिद्र पाडतात. तो फिर वो लोग क्या करते हैं, रोटी के ऊपर छोटे छोटे छेद बनाते हैं. बघू तुम्हाला कनेक्शन लागतं का. ओके, हम त्याला देखेंगे. छोटे छोटे छिद्र पाडतात. हम देखेंगे कि आपको समझ में आता है. छोटे छोटे छेद बनाते हैं. मग त्याला ते एका कपड्यामध्ये गुंडाळतात. फिर उससे वो एक कपड़े में बांध कर रखते हैं. आणि मग त्याला घरामध्ये कुठेतरी लपून ठेवतात. और फिर घर में कहीं पर तो उसे छिपा के रखते हैं. आणि मुलांना सांगतात शोधून काढा. और फिर बच्चों को कहते हैं ढूंढ कर निकालो. मग मुलं जातात आणि ती भाकर शोधून और काढतात. बच्चे जाकर उस रोटी को ढूंढ निकालते हैं. त्यांना खूप आनंद होतो. बच्चे खुश हो जाते हैं. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर हे बेखमीर होतं. यीशु मसीह का जो शरीर था वो अखमीरी था. त्याच्या जीवनात पाप नव्हतं, उसके जीवन में पाप नहीं था. तरी त्याला टोचा मारल्या. फिर भी उसे छेदा मार गए. बरोबर ना. त्याला टोचा मारल्या. उसके अंदर छेद बनाए गए. त्याला पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळलं. उसे सफेद कपड़े के अंदर लिपटा गया. आणि त्याला कबरेमध्ये सोडलं. और उसे कब्र के अंदर रखा गया. कबरेमध्ये ठेवून टाकलं. कब्र के अंदर से रखा. पण त्या कबरेमध्ये शोधायला त्याचे शिष्य आले. और कब्र में ढूंढने के लिए उसके चेले आए. प्रभू येशू ख्रिस्त जाताना त्या शिष्यांना माझी मुलं म्हणतो, और जहाँ तक यीशु उन चेलों को मेरे बच्चे कहता है, मुलांना म्हणतो, उन्हें बच्चों कहता है. सो बेसिकली ते त्याला शोधायला आले और उसे ढूंढने के लिए आए. आणि त्यांनी त्याला शोधलं उन्होंने उसे ढूंढा. आणि त्यांना आनंद झाला. वो खुश हुए बेखमीर भाकरीचा सण. कि ये अखमीर रोटी का पर्व है. हा येशू सापडला. उन्हें यीशु मिला. ओके, त्या सणामध्ये तिसरा सण. तीसरा पर्व है. त्यांचा तिसरा सण जो होता तो प्रथम फळाचा सण. और जो तीसरा पर्व है वो प्रथम फल का पर्व है. त्याला हिब्रू मध्ये बिकुरीम म्हणतात. उसे इब्री में बिकुरीम कहते हैं. प्रथम फळ. प्रथम फल. मग ओके, हा तिसऱ्या दिवशी तो सण पाळला जातो. और तीसरे दिन ये पर्व मनाया जाता था. प्रभू येशू ख्रिस्त मेलेल्यातून प्रथम उठलेला आहे. यीशु मसीह मरो हुए में से प्रथम फल है. आणि आपल्याला पण तो आनंद किंवा तो अधिकार मिळालेला आहे. और आपको और मुझे भी वो आनंद वो अधिकार मिला है. मेलेल्यातून प्रथम जन्मलेला येशू आहे. मरे हुए में से प्रथम जन्म हुआ यीशु है. प्रथम फळ, प्रथम फल, पहिलं फळ पहला फल आहे ना. पण चांगली आनंदाची गोष्ट आहे की त्याच्यामध्ये जे मेले ते पण उठतील. अच्छी बात यह है जो उस पे मरे हैं वे भी जी उठेंगे. ओके, सो बेसिकली ते जे सण साजरा करतात त्याच्यामध्ये ओके आपल्यासाठी काहीतरी आहे. और जो पर्व वो मनाते हैं उस पर्व के अंदर हमारे लिए भी कुछ है. ते प्रथम फळ आणतात. वो लोग प्रथम फल लाते हैं. आणायचे आता नाही, प्रथम फळ आणतात, मंदिरात देतात. वो लोग प्रथम फल मंदिर में लाके देते थे. परंतु लेकिन ओके आपल्यासाठी ते प्रथम फळापेक्षा प्रथम मेलेल्यातून उठलेला जो फळ आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. और हमारे लिए उस प्रथम फल से भी महत्वपूर्ण जो मरे हुए में से जी उठा प्रथम फल है वो यीशु मसीह है. आमेन. हालेलुया. आज तुम्ही माझ्या बरोबर आप मेरे साथ हैं. उजवा हात दाखवा. त्याच्यानंतर जो येतो तो आपल्या सर्वांना म्हणते 50वा दिवस. उसके बाद हम जानते कि 50वां दिन. लेट्स गो बॅक. ओके,
जाएंगे पीछे, तुझे राज्य हो. तेरा राज्य आहे, देवाला पृथ्वीवर त्याचं राज्य परमेश्वर प्रस्थापित का राज्य करायचं. को उसका स्थापित करना था. मग त्याने एक माणूस निवडला. उसने आदमी को चुना. त्या माणसाचं नाव अब्राहम. उस आदमी का नाम अब्राहम. अब्राहम, इसाक, याकोब. अब्राहम, इसहाक, याकूब. याकोबाचे 12 वंशज. याकूब के 12 बच्चे. त्यांचा झालेला देश. उनमें से एक देश निर्माण आणि हुआ तो गुलामगिरीत होता. और वो गुलामगिरी में गया. त्यांना बाहेर काढलं उन्हें बाहर लाया गया आणि भूमीमध्ये आणलं. उसने भूमि में लाया. पहिला स्तंभ, पहला स्तंभ, दुसरा स्तंभ, दूसरा स्तंभ, त्यांना निवास मंडप दिलं. उन्हें मिलाप का तंबू दिया. निवास मंडप काय? मिलाप का तंबू क्या माझं है? सानिध्य तुमच्यावर असेल. मेरी उपस्थिति तुम्हारे साथ रहेगी. तिसरा स्तंभ तीसरा सण. स्तंभ, तीसरा. मग त्या सणामध्ये आपण पहिले 3 सण पाहिले. चौथा सण अभी हम देखते हैं 3 पर्व देखे. अभी चौथा पर्व पेंटिकॉस्ट. वो है पेंटिकॉस्ट. पेंटा म्हणजे 50. पेंटा मतलब 5. ओके, सो पेंटिकॉस्ट काय आहे? पेंटिकॉस्ट क्या है? याला वीक म्हणजे आठवड्यांचा सण पण म्हणतात. उसे सप्ताह का पर्व भी कहा गया है. बरोबर 50व्या दिवशी, सही में 50वें दिन. ओके, आपल्या सर्वांना माहिती आहे पवित्र आत्मा पृथ्वीवर आला. हम जानते 50वें दिन पवित्र आत्मा धरती पे आया. पण त्यांच्यासाठी काय झालं? लेकिन उनके लिए क्या हुआ? ते साजरा काय करतात? वो क्या मनाते हैं? ते पवित्र आत्मा साजरा करत नाही. वो पवित्र आत्मा को नहीं मनाते. तर बरोबर 50व्या दिवशी 50वें दिन त्या तो तांबडा समुद्र त्या तांबडा समुद्र क्रॉस केल्यानंतर, उस लाल समुद्र को पार करने के बाद तिथून 50व्या दिवशी त्यांना काय मिळालं माहितीये? 10 आज्ञा. 50वें दिन को उन्हें 10 आज्ञाएं मिली. ओके, आणि नियमशास्त्र. और उन्हें व्यवस्था भी मिली. सो त्यांच्यासाठी तो एक आनंद होता की आता एका देशाची घटना लिहिली गेली खऱ्या अर्थाने. अब वे लोग खुश हो गए क्योंकि उनके लिए वास्तविक तौर पे एक देश की घटना लिखी गई. आमच्या देशात संविधान नाही का? संविधान. हमारे देश में संविधान है. आता तर संविधान आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. अभी तो संविधान बहुत अहमियत ओके, रखता त्या है. संविधानामध्ये काही गोष्टी आपल्यासाठी आहेत आणि आपण त्या आपल्याला माहित पाहिजे. और संविधान में कुछ बातें हमारे लिए है जो हमें पता होनी चाहिए. तसं त्या संविधानावरती देश बांधला गेला. उस संविधान के ऊपर राष्ट्र निर्माण हुआ. तसं 10 आज्ञावरती इस्रायल बांधला गेलेला वैसा आहे. 10 आज्ञाओं के ऊपर आज इस्राएल खड़ा है. म्हणून तो अजूनही तसाच आहे. इसलिए वो आज भी वैसा ही है. त्याला पाडायचा प्रयत्न करता, हाणायचा प्रयत्न करतात. उसे मारने की कोशिश करते, गिराने की कोशिश त्याचा करते. पाया जो आहे तो 10 आज्ञा आहे. लेकिन उसकी जो नींव है वो 10 आज्ञा है. त्यांना काय मिळालं? उन्हें क्या मिला? लॉ, व्यवस्था मिली. नियमशास्त्र. व्यवस्था मिली. ओके, आणि मग मंडळीला 50व्या दिवशी काय मिळालं? और कलीसिया को 50वें दिन क्या मिला? बोलिये ना, पवित्र आत्मा. पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्मा मिला. आणि त्यांच्याकडे ते नियमशास्त्र त्यांनी ते कुठेही जगात गेले, पसरले. त्यांनी आपले कपडे त्यांच्या बॅगा घेऊ शकले नाही, कपडे घेऊ शकले नाही, पण ते नियमशास्त्र घेऊन धावले. और वो दुनिया में बहुत जगह पर फैल गए. ना कपड़े लिए ना सामान लिया, लेकिन वो उस व्यवस्था को लेके गए. जेव्हा टायटस राजाने यरूशलेम वरती हल्ला केला, जब तीतुस राजा ने यरूशलेम के ऊपर आक्रमण किया, जीवानिशी त्यांना पळावं लागलं. उनको उनका प्राण लेकर भागना पड़ा. ओके, म्हणजे त्यांना फार पटकन पळून जावं लागलं. उन्हें जल्दी से दौड़कर निकलना पड़ा. पण ते पळून जाताना एक गोष्ट घेऊन पळाले, लेकिन भागते एक बात वो लेके गए, नियमशास्त्र. व्यवस्था. ते मागं नाही ठेवलं त्यांनी. उन्होंने उसे पीछे नहीं छोड़ा. ओके ओके, सो त्यांना त्यांच्यासाठी काय मिळालं? नियमशास्त्र. आपल्यासाठी पवित्र आत्मा. उनको व्यवस्था मिली, हमें पवित्र आत्मा मिला. आता 5वा सण. अब 5वां पर्व. ओके, सण हे स्तंभ आहे. पर्व एक स्तंभ है. सण हा स्तंभ आहे. पर्व एक स्तंभ है. त्या स्तंभावरती तो देश उभा आहे. उस स्तंभ के ऊपर वो देश खड़ा है. का सण पाळायचे? क्यों उस पर्व को मनाना ते है? का पाळतात? वो क्यों मानते हैं? ओके, सगळ्यात पहिली गोष्ट तर ते त्यांचे सण नाही. वो देखा गया तो उनके पर्व नहीं है. लेवी 23:2 मध्ये आपण पाहिलं, लेविय 23:2 में हमने देखा है, हे यहोवा परमेश्वराचे सण आहेत. ये यहोवा परमेश्वर के पर्व है. हे यहुद्यांचे सण नाही. ये यहूदा के पर्व नहीं है. समजून घ्या. देखो. ओके, बोलताना म्हणतो त्यांचे सण, हम बोलते क्या बोलते, अरे उनका पर्व है. पण परमेश्वर तसं नाही म्हणाला. परमेश्वर वैसा नहीं कहता. तो म्हणतो हे माझे सण आहेत. वो कहता है कि ये मेरे पर्व आणि है. आणि सण म्हणजे थोडक्यात दुसऱ्या भागा म्हणतो काय म्हणतो, ही माझी राखून ठेवलेली वेळ आहे. और हम तो पर्व कहते हैं, लेकिन दूसरे भाषा में वो क्या कहता है कि ये मेरा नियुक्त किया गया हुआ समय है. मिक्रा. मिक्रा. मिक्रा मिक्रा म्हणजे राखून ठेवलेली वेळ. इसका अर्थ है संभाल के नियुक्त किया गया हुआ समय. सो काहीतरी त्यांना सांगितलं करायसाठी, जेणेकरून ते देवाकडे येतील. ऐसा उन्हें कुछ तो करने के लिए कहा गया जिसके द्वारा परमेश्वर के पास आए. ॲटलिस्ट 3 वेळेस तरी त्या काळी त्यांना मंदिराकडे जावं लागायचं. उस समय उन्हें कम से कम 3 बार मंदिर के पास जाना होता था. हाँ, मग त्यांना सगळं बाकी सोडून जावं लागायचं. बाकी सब कुछ छोड़ छाड़ कर उन्हें इस मंदिर पे पास जाना पड़ता था. येशू ख्रिस्त पण हरवला होता, आठवतं? जानते हो यीशु मसीह भी खोया हुआ था. सणाचा दिवस होता, पर्व का दिन था. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर गेला, कोणते दिवस होते? यीशु मसीह क्रूस के ऊपर गया, कौन सा दिन था? सणाचे दिवस होते, पर्व के दिन थे. एक ते योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये तो 7व्या अध्याय 8व्या अध्यायामध्ये तो मोठ्याने म्हणतो, अहो सर्व ताणेल तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला जीवनाचं पाणी देईल. और यूहन्ना 7-8 में वो जोर से कहता है कि सब जो भी प्यासे मेरे पास आओ, मैं तुम्हें जीवन का पानी दूंगा. मी जगाचा प्रकाश आहे. मैं दुनिया की रोशनी हूँ.
तिथं म्हणले सणाचे दिवस. वो पर्व के दिन थे, येशू तिथे होता. यीशु वहां पर था. सो बेसिकली हे सण त्यांना दिले यासाठी की देवाला भेटण्यासाठी जाणं. मूल रीति से उन्हें पर्व क्यों दिए गए कि परमेश्वर को मिलने जाना है. पुढचा सण आहे तो आहे ट्रम्पेट म्हणजे तुतारीचा सण. अगला जो पर्व है उसे कहते तुतारी का पर्व, रॉश हासना म्हटलंय. तुर्री का पर्व. तुरी का पर्व. मग तुतारी, मग या दिवशी ते तुतारी वाजवतात. इस दिन वो तुर्री बजाते हैं तुतारी अनेक वेळेस अनेक गोष्टी वाजवली जाती. और वो बहुत सी चीजों के लिए बजाते हैं. लोकांना एकत्र करण्यासाठी तुतारी वाजती. लोगों को इकट्ठा लाने के लिए तुर्री फूकते हैं. आमच्याशी त्याचा संबंध काय? उससे हमारा क्या संबंध है. पहिले तेसलनीमध्ये पहले तिसलियों में संत पौल म्हणतो पौलुस कहता है, आद्य दिव्य दूताची वाणी होईल, और फिर वो आदमी देवदूत की आवाज आएगा, तुतारीचा नाद होईल. तुर्री बजाई जाएगी. दुसरं काय वाजणार नाही, तुतारी वाजेल. दूसरा कुछ बजेगा नहीं, तुर्री बजेगी. त्याला दुसऱ्या शब्दात रणशिंग म्हटलेलं आहे. दूसरे भाषा में उसने रणसिंह कहा गया है. शॉफर म्हणतात त्याला. सोफर भी कहते हैं. आणि मग ते देवदूत वाजवतील. और दूत उसे बजाएंगे. 100 वेळेस वाजवले जातात. 100 बार उसे बजाते हे हैं. जेव्हा हा सण जेव्हा ते पाळतात तेव्हा 100 वेळेस वाजवतात. जब इस पर्व को मनाते हैं तो 100 बार बजाते हैं. संपूर्ण इस्रायल मध्ये तुतारीचा आवाज येतो. पूरे इस्राएल में तुर्री का आवाज सुनने को आता आणि है. आठवण काय होती माहितीये? और उन्हें क्या याद आता है. ओके, पहिली गोष्ट तुतारी लोकांना एकत्र गोळा कर. तुर्री मतलब लोगों को इकट्ठा लाओ. त्या काळी व्हॉट्सअप नव्हतं. उस समय व्हाट्सअप नहीं था, त्या काळी इंटरनेट नव्हतं. इंटरनेट नहीं था. त्याला मेसेज टाकला, ओके उद्या संध्याकाळी आपण भेटू. उस समय मैसेज डाला कल शाम को मिलेंगे. तसं काही नव्हतं. ऐसा कुछ नहीं था. लोकांना गोळा करायला तुतारी वाजवायची. लोगों को बुलाओ, क्या करना है, तुर्री फूकनी है. तुतारी वाजली की लोक आपलं काम सोडायचे तुर्री सुनते ही लोग काम छोड़ते थे. आणि सगळे मोशेने सांगितलेल्या ठिकाणी यायचे. और सब लोग जहाँ पे मूसा ने बताया वहाँ पे इकट्ठा होते थे. सो परमेश्वर तुम्हाला मी येत आहे, प्रभू येत आहे हे व्हॉट्सअप मेसेज टाकणार नाही. और जब परमेश्वर तुम्हें बताएगा कि यीशु आ रहा है, वो तुम्हें व्हाट्सअप नहीं करेगा. जीपीएस टाकणार नाही. वो आपको जीपीएस नहीं दिखाएगा. जीपीएस मी टाकलं, मी पुढे गेलो होतो आता. जीपीएस जाके मैं आगे चला गया था अभी. जीपीएस नाही, व्हॉट्सअप नाही, जीपीएस नहीं, व्हाट्सअप नहीं. तुतारी वाजणार आहे. तुर्री बजेगी आद्य दिव्यदूत वाजवणार आहे. और वो स्वर्गदूत उसे बजाएगा. आर्कएंजल वाजवणार आहे. उसे आगे दूत बजाएगा. आणि त्या तुतारीचा आवाज सगळ्या जगात ऐकू येईल. और उस तुर्री का आवाज पूरे दुनिया में सुनाया जाएगा. पण त्यांनाच ऐकू येईल उन्हें सुनाया जाएगा त्यांना आत्मिक कान आहे. जिनके पास आत्मिक कान है. हे डेंजर आहे. ये खतरनाक है. सगळ्यांना नाही. सबको नहीं. तो या कानाने ऐकू येणार नाही. इस कान से नहीं सुनाया जाएगा. ह्या कानाने ऐकलं तर सगळेच जातील ना. इस कान से सुना तो सभी जाएंगे ना. सगळे नाही. सब नहीं. हा जो आवाज आहे, ये जो आवाज है, हा आत्मिक कानांना ऐकू येणार आहे. ये आत्मिक कानों को सुनाई देता है. म्हणून इसलिए तुम्ही जागृत राहा. आपको जागरूक रहना है. आणि तो आवाज, प्रभूचा आवाज, और उस प्रभु की आवाज को तो समजून घ्या. आप उसे समझ लो. ओळखीचा झाला पाहिजे तो आवाज. आपको वो आवाज पहचानना आना तो चाहिए. आवाज जर ओळखीचा नाही आला तुम्हाला, अगर आप उस आवाज को पहचानोगे नहीं, ओके, आणि मग मध्यरात्री वर आला, और अगर बीच रात को वो धुला आता है, आणि मध्यरात्री वर आला आणि आवाज आला आणि त्या उठल्या, और धुला आता है, आवाज होता है, वो लोग उठ जाते हैं. ते शहाण्या उठल्या, मूर्ख पण उठल्या, पण शहाणे आत गेल्या. वो मूर्ख और सियाने उठते, लेकिन जो सियाने थे वो अंदर गए. हा आवाज जो आहे जो आत्मिक आवाज आहे. ये जो आवाज है वो आत्मिक आवाज है. आत्म्यात ऐकू येईल. वो आत्मा में सुनाई देता है. आमेन. आमेन. ओके, सो आम्ही म्हणून तर प्रभू म्हणतो माझे मेंढर माझी वाणी ऐकते. इसलिए प्रभु कहता है कि मेरी भेड़ मेरी आवाज को सुनते हैं. तुतारीचा नाद होईल. तो तुर्री बजाई जाएगी. ओके, मग आपल्यासाठी काय? हमारे लिए क्या? आपण बघितलं, ओके, तुतारी आमच्यासाठी रॅप्चर आहे. हमारे लिए है स्वर्गारोहण, वर उचललं जाणं, ऊपर उठाया जाना. ओके, हा सण ते पाळतात. इस त्योहार को वो लोग मनाते हैं. आता हे पुढचे 3 सण, 7 सण आहे. किती सण आहेत? देखो 7 पर्व है. कितने 4 पर्व है? सण झाले. 7 पर्व हो गए. कोणते कोणते? कौन से? वलांडण झाला, फसह हो गया, बेखमीर भाकरीचा सण झाला, अखमीरी का हो गया, येशू मध्ये पूर्ण झाला. यीशु में पूरा हो गया. ओके, प्रथम फळ, प्रथम फल, मेल्यातून उठणं. मरे हुए में उठना. येशू मेल्यातून उठला का? यीशु मरे हुए में से उठा क्या? उठला का? उठा क्या? तुम्ही उठा. आपको भी उठना है. झोपलेले जो सोए हैं, सो प्रभू येशू उठला, पूर्ण झालं. यीशु मसीह उठा, पूरा हुआ. ओके, पवित्र आत्मा येणं पूर्ण झालं का? पवित्र आत्मा का आना पूरा हुआ क्या? आला Yes. पवित्र आत्मा. पवित्र आज आत्मा आया. आमच्याकडेच आहे इथे. अच्छा, हमारे पास यही पे तो है. मंडळीला तयार करताय. कलीसिया को तैयार कर रहा है. त्याला काम दिलेलं आहे. उसे काम दिया गया त्यांना है. चांगलं तयार करा उनको अच्छे से तैयार करो आणि मग घेऊन या. और उन्हें लेकर आओ. हालेलुया. हालेलुया. घेऊन येईल, तो लेकर आएगा. तो घेऊन जाईल. और वो कुठे? लेकर भी जाएगा. कहाँ पे? अंतराळात, उस आसमान मध्यभागी. में, ऊपर में, मध्यभागी बीच वर में. येईल. वो धुलाएगा. वर येईल तेव्हा तो पृथ्वीवर येणार नाही. धुला जब आएगा वो जमीन पे नहीं आएगा. ऐका, ते दुसऱ्या येण्यामध्ये, पहिल्या येणं दुसऱ्या येण्यामध्ये
पहले आगमन और दूसरे आगमन में मध्ये काहीतरी आहे. बीच में कुछ तो है। ओके, सो प्रभूच्या दुसऱ्या येण्यामध्ये तो प्रभु जब दूसरे बार आएगा, त्याच्या येण्याच्या आधी काहीतरी आहे. दूसरे आगमन के पहले कुछ तो त्याला है। रॅप्चर म्हणतात. उससे स्वर्गारोहण वर कहते हैं, उचललं जाणं. ऊपर उठाया जाना। ते सगळ्यांसाठी नाही, ये सबके लिए नहीं है, ते फक्त वधूसाठी आहे, ये केवल दुल्हन के लिए है, तुमच्या माझ्यासाठी आहे. आपके और मेरे लिए है। पण दुसरं येणं जे आहे ना, लेकिन जो दूसरा आगमन है ना, ते सगळं जग पाहिल पूरी दुनिया इसे देखेगी। आणि ते कधी होईल और ये कब होगा ते सांगतो. ये मैं आपको बताऊंगा। ओके, सगळं जाताना सांगत. ओके, सो ओके, मग त्याच्यानंतर पुढचा सण आहे इसका अगला पर्व है, सेकंड लास्ट, तो आहे योम किप्पूर. वो है योम किपुर। योम किप्पूर म्हणजे योम म्हणजे दिवस. योम मतलब दिन, ओके, हिब्रू भाषेमध्ये योम म्हणजे दिवस. और इब्री भाषा में योम मतलब दिन, योम दिवस. योम दिन। किप्पूर म्हणजे कवर, किपुर मतलब ढकना, कवर करणं. उसे ढकना। ओके, म्हणून ते हे असं घालतात ना, ते त्याला किप्पा म्हणतात, किप्पा. वो लोग जो ऐसे कुछ पहनते हैं ना, उसे किप्पा बोलते ओके, हैं। जर तुम्ही इस्रायलला गेलात जब इजराइल जाते हो आणि त्या प्रेयर वॉलकडे तुम्हाला जायचं असेल, और आपको उस प्रार्थना की दीवार के पास जाना है, तुम्हाला कंपल्सरी ते घालावं लागतं. आपको वो किप्पा पहनना ही है। ओके, तसं पण किप्पूर म्हणजे कवर. किपुर मतलब ढकना। मग हा एक दिवस असा आहे की वर्षातून एकदा ते संपूर्ण देश उपास करतो और उस एक दिन पूरा राष्ट्र उपवास करता है, आणि तो त्यांच्यासाठी असं समजतात तो न्यायाचा दिवस आहे. और वो उस दिन को न्याय का दिन मानते हैं। बघा कनेक्शन कसं आहे, अब इसका रिश्ता देखो कैसा है, शारीरिक आत्मिक. शारीरिक भी आत्मिक भी। ओके, संत पौल पहिल्या करिंथामध्ये म्हणतो तो की प्रथम आलं ते शारीरिक, और पौलुस कुरिन्थियों में क्या लिखता है, जो पहला आया वो शारीरिक है, नंतर आलं ते आत्मिक. जो बाद में आया वो आध्यात्मिक है। सो पहिली येते सावली, तो पहला परछाई आता है, पहिली सावली आली, पहली परछाई आती थी, त्यांना ती सावली समजली नाही. उन्हें परछाई समझ में नहीं आई। मग जो खरा ज्याची सावली आहे तो आला, फिर जिसकी परछाई थी वो स्वयं आया, त्यांना थोडीफार सावली थोडीशी समजली. उन्हें परछाई थोड़ी बार समझ में आई। पण आमच्यासाठी अख्खा व्यक्ती आम्हाला समजला आहे. हमें हमें तो पूरा व्यक्ति समझ में आया है, त्याचं नाव येशू आहे. उसका नाम यीशु है। अख्खा जुना करार सावली आहे. पूरा पुराना नियम परछाई है, जेनेसिस उत्पत्तीपासून मालकीपर्यंत या उत्पत्ति से लेके मलाकी तक आओ, सगळी सावली आहे. सब कुछ परछाई है। पण आमच्यासाठी खरा जो व्यक्ती आला तो आम्हाला माहिती आहे. लेकिन हमारे लिए जो असली व्यक्ति आया हम उसे जानते हैं। डोंट वरी, आता त्यांच्यासाठी पण होणार आहे बरोबर. चिंता मत करो, उनके लिए भी होगा। So ह्या दिवशी तो इस दिन ओके, तो प्रमुख याजक जो आहे तो ते रक्त घेऊन आतमध्ये जातो जो ये मुख्य याजक है उस खून को लेकर अंदर जाता है, आणि संपूर्ण देशासाठी प्रायश्चित्त करतो. और पूरे देश के लिए वो प्रायश्चित करता है। ओके, असा तो सण पाळतात. ऐसा पर्व वो लोग मनाते हैं। आपल्यासाठी काय आहे हमारे लिए ये क्या हे है, खूप महत्वाचं आहे. ये बहुत महत्वपूर्ण है। आपल्यासाठी कोणी रक्त घेऊन जात नाही, हमारे लिए कोई लहू लेकर नहीं पण जाता है, आमच्यासाठी आपला पश्चाताप, लेकिन हमारे लिए हमारा मन फिराना, ओके, पापापासून वळणं हमारे पास पाप से वापस मुड़ना आणि शुद्ध होणं, और शुद्ध होना, हे प्रायश्चित्ताचं खऱ्या अर्थाने चित्र आहे. ये सचमुच पश्चाताप का एक दर्शक है। पहिला सण पहला पर्व वलांडन सण, फसह का पर्व, दुसरा सण. दूसरा पर्व, तुम्ही सण आणि सण स्तंभ मध्ये कन्फ्युज होऊ नका. आप लोग Okay. पर्व और स्तंभ में संभ्रम में ना जाए। तुझे राज्य हो, तेरा राज्य है, किती स्तंभ दिले? कितने स्तंभ दिए? 3. तीन। एक पहिला सबसे पहला भूमी. भूमि, व्हेरी गुड. ओके, दुसरा दूसरा निवास मंडप. मिलाप का तंबू। निवास मंडपचा अर्थ दुसरा काय? मिलाप के तंबू का दूसरा अर्थ क्या है? सानिध्य. परमेश्वर की उपस्थिति, ओके, माझं सानिध्य तुझ्यावर असेल. मेरी उपस्थिति तेरे साथ रहेगी। तिसरा स्तंभ तीसरा स्तंभ सण, पर्व, उत्सव. त्योहार। का? क्यों? ओके, अपॉइंटेड टाइम. नियुक्त किया गया हुआ समय। सण का? सण त्यांना सांगितलं हे सण पाळा का? मिक्रा. उन्हें पर्व क्यों मनाने को मिक्रा। बोले? मिक्रा। अपॉइंटेड. ओके, फिक्स नाही केलं ना तर माणूस भेटायला येणार नाही. अगर समय नहीं बनाते ना तो व्यक्ति मिलने को नहीं आएगा। टाइम फिक्स केला ना तर भेटायला येणार नाही. अगर समय नियुक्त नहीं करते तो व्यक्ति नहीं आएगा। दिवस फिक्स नाही ना तर भेटायला येणार नाही. अगर दिन नियुक्त नहीं तो व्यक्ति नहीं आएगा। सो परमेश्वराने ते अपॉइंटेड टाइम त्यांना दिली. इसलिए परमेश्वर ने वो नियुक्त किया हुआ समय उन्हें दिया। मग त्या सणामध्ये आपण पाहिलं, पहिला वलांडन सण, वहां पे हम देखते सबसे पहला फसह का पर्व, दुसरा बेखमीर भाकरीचा दूसरा सण, अखमीरी रोटी का पर्व, प्रथम फळाचा सण, प्रथम फल का त्योहार, 50वा दिवस. पेंटेकोस्ट। मग मग आम्ही पाहिलं ओके तुतारी, उसके बाद हम देखते तुर्री, योम किप्पूर. यौम किपुर। खूप पवित्र दिवस समजतात ते या दिवसाला. इन दिनों को वे लोग बहुत पवित्र मानते हैं। मग आपल्यासाठी काय आहे? हमारे लिए ये क्या है? ओके, मग तुतारी वाजेल. तुर्री बजेगी, ओके, आपण वर जाऊ. हम ऊपर जाएंगे। पण लेकिन ओके, आमच्यासाठी चांगली गोष्टी आहे हमारे लिए अच्छी खबर ये है, की हा जो न्याय आहे, ये जो न्याय है, हा न्याय आमचा पापाचा होणार नाही, ये न्याय हमारे पापों का नहीं होगा, कृत्यांचा होणार आहे. या हमारे कर्मों का होगा। थोडा आत जाऊ आता. अब थोड़ा गहराई में जाएंगे। ओके ओके,
आमच्यासाठी हमारे लिए, मंडळीसाठी कलीसिया के लिए आपला न्याय झाला ऑलरेडी. हमारा न्याय हो चुका है. जे ख्रिस्तामध्ये आहे त्यांना दंडाज्ञा नाही, तो मसीह में उनके लिए दंडाज्ञा नहीं है, पापाचा न्याय नाही. पाप का न्याय नहीं है. विश्वासाने विश्वास के द्वारा, कृपेच्या द्वारे अनुग्रह के द्वारा तुम्हाला आपको तारण प्राप्त झाले आहे. उद्धार प्राप्त हुआ हे है. आपल्या स्वतःच्या कर्माने नाही, ये हमारे खुद के कर्मों से नहीं है, तर लेकिन त्याच्या कृपेच्या द्वारे झाले. उसके अनुग्रह से हुआ है. म्हणून कोणी गर्व बाळगू नये. इसलिए किसी को घमंड नहीं करना है. इफिस दुसरा अध्याय 8 आणि 9. ये इफिसियों 2:8-9 में लिखा है. मग बेसिकली काय तर आम्ही विश्वासाच्या द्वारे आम्हाला तारण प्राप्त झालं. फिर मूल रीति से देखा गया तो विश्वास के द्वारा हमें जो उद्धार प्राप्त हुआ है. विश्वास ठेवतो जो विश्वास करता है आणि कबूल करतो मुखाने, और मुख से अंगीकार करता त्याला है, तारण आहे. उसको उद्धार ते है आप विश्वासी है. कि ये विश्वासी है. आणि आपल्या मुखाने तुम्ही कबुली दिली का? क्या आप विश्वासी हो और अपने मुंह से अंगीकार किया है क्या? हा नाही बोलो, हाँ या नहीं बोलो. है ना. यस, मी माझ्या कॉलेजमध्ये 11:30 वाजता उभं राहून, ओके, मी कुठं मीटिंगमध्ये प्रभूचा स्वीकार नाही केला. मी वाडिया कॉलेजमध्ये उभं राहून, ओके, 1-on-1 एक व्यक्ती आला होता, मला शेअर केली. मी माझ्या त्या कॉलेजच्या वरांड्यामध्ये उभं राहून मी माझ्या मुखाने कबुली दिली. और मैंने किसी सभा के अंदर यीशु को अपनाया नहीं. मेरे कॉलेज में, वाडिया कॉलेज में एक वहाँ पे एक जगह थी, एक व्यक्ति के साथ बात करते हुए मैंने यीशु को अंगीकार किया कि वो मेरा प्रभु है. 17 जुलै 1995 रोजी. 17 जुलाई 1995 में. सो विश्वास ठेवला तो विश्वास किया, आणि मुखाने कबुली दिली. मुंह से अंगीकार किया. मग त्यामुळे इसी कारण आता तो पापाचा न्याय नाही. वो पाप का न्याय नहीं है. हा, आता जे पाप करतो अभी हम जो पाप करते हैं सगळेच करतात. सभी करते हैं. असे बघू नका माझ्याकडे. ऐसा मत देखो मेरे पास. देयर इज नो पनिशमेंट चेंबर. और ऐसा सजा का कोई कक्ष नहीं है. आमेन. आमेन. हालेलुया. सो ओके, ते जेव्हा साजरं करतात तो तेव्हा इसे मनाते हैं, तेव्हा ते उपास धरतात. वो लोग उपवास करते हैं. आणि मग आपल्याला माहिती आहे तो प्रमुख याजक आतमध्ये फिर जायचं. हम जानते कि मुख्य याजक अंदर जाता था. आता आपल्यासाठी प्रमुख याजक जात नाही, हमारे मुख्य याजक अंदर नहीं जाता. तो एकदाच गेला. एक ही बार गया. आम्ही पण देवाला धन्यवाद देतो. हम भी प्रभु को धन्यवाद देते हैं. अँड देन और फिर शेवटचा सण आखिरी पर ते पाळतात. वो मनाते त्याला हैं, सुखोत म्हणतात. उसे सुखोत कहते हैं. सुखोत म्हणजे झोपडीचा सण. सुखोत यानी झोपड़ी का पर्व. मग हा सण काय आहे? ये पर्व क्या है? मिस्र देशामध्ये मिस्र देश में इस्रायल लोकांना स्वतःची घर नव्हती. इस्राएल के लोगों को खुद के घर नहीं थे. ओके, त्यांनी रानातून लाकडं आणली आणि स्वतःच्या राहुट्या बांधल्या. उन्होंने जंगल में से खुद लकड़ियां लाई और खुद की झोपड़ी बांधी. ते गुलामगिरीमध्ये होते. वो गुलाम थे. मग त्यांना गुलामाला कधी घर असतं का? गुलाम के पास घर होता है क्या? ओके, त्यांना घर नव्हतं. उनके पास घर नहीं था. ते काय करायचे? लाकडं आणायचे आणि राहुट्या बांधायचे. वो लकड़ी लाकर खुद का कैसे झोपड़ा आणि बनाते थे. खूप कमी वस्तूमध्ये ते राहिले. और बहुत ही कम सामग्री में वो जिए, आणि ते गुलामगिरीमध्ये होते. क्योंकि वो गुलाम थे. ओके, त्यांच्याकडे खूप काही नव्हतं. उनके पास बहुत सी सामग्री नहीं थी. हा, मग ते ज्यावेळेस तिथून निघाले, जब वे वहां से निकले ओके, रानात पण ते त्या राहुट्या बांधूनच राहिले. और जब वे उस मरुस्थल में थे वहीं पर भी वो झोपड़ी में ही रहे. मग वचनदत्त भूमीमध्ये आले और जब वो प्रतिज्ञा की भूमि में आए, आणि तिथे त्यांना आता राहुट्यामध्ये राहायची गरज नाही. अब वहां पे उन्हें झोपड़ी में रहने की आवश्यकता नहीं है. देवानी त्यांना, प्रभु ने उन्हें, ओके, त्या कनानी, हित्ती, परिजी, यबुसी, ओके, आणि त्या लोकांनी बांधलेली घरं देवाने त्यांना दिली. और जो वो वहाँ के कनान के लोग थे, हित्ती लोग थे, अलग अलग लोग थे, उन्होंने बने हुए घर परमेश्वर ने उन्हें दिए. जी घरं त्यांनी बांधली नाही ती घरं त्यांना मिळाली. जो घर उन्होंने बांधे नहीं थे वो घर उन्हें मिले. हालेलुया. हालेलुया. आणि मग आता ते पक्क्या घरात राहतात. अभी वो पक्के घर में रहते हैं. मग हा जो सण आहे, तो ये जो पर्व है, या सणामध्ये इस पर्व के दिन ते आपले घर सोडतात ये अपने घर को छोड़ते हैं आणि आपल्याला आठवण म्हणून और अपने को याद दिलाने के आपल्या लिए घरामध्ये राहुटी बांधतात, घराच्या समोर. वो अपने घर के सामने झोपड़ी बांधते हैं. किंवा अशा डोंगरावरती, अशा छोट्या टेकड्यावरती ते राहुटी बांधतात. ऐसे छोटी से पहाड़ी पे वो लोग झोपड़ी बांधते हैं आणि और आपल्या लेकरांना तिथे घेऊन जातात अपने बच्चों को वहां पर ले जाते हैं आणि त्यांना और सांगतात उन्हें बताते हैं आपले पूर्वज असे राहायचे, हमारे पूर्वज इस रीति से रहते थे, काळे असे राहायचे, एक समय ऐसे रहते थे, आपल्याकडे स्वतःची घर नव्हते हमारे पास खुद के घरदार नहीं थे आणि असं झोपल्यावरती तारे दिसायचे. और ऐसा सोते ही ऊपर तारे दिखते थे. ओके, आपल्याकडे छोटे खूप कमी वस्तू होत्या. हमारे पास बहुत कम सामग्री थी. ते तसं जवळजवळ आठवडाभर राहतात. ऐसा एक सप्ताह वो लोग रहते हैं, आठवण करून देतात. खुद को याद दिलाते ते हैं. फार महत्वाचं आहे. कधी कधी आपण बघतो की हे का करतात वारंवार, का ते आठवण करून देणं गरजेचं आहे. और हम लोग देखते हैं कि लोग बार बार क्यों करते हैं, लेकिन ये स्मरण करना जरूरी है. माणसाचा एक बाय नेचर एक असा गुणधर्म आहे की माणूस लवकर विसरतो चांगल्या गोष्टी. ये मानवीय एक स्वभाव है कि वो जल्दी से भूल जाता है. सो परमेश्वराची इच्छा नाही की तुम्ही विसरून जावं. तो परमेश्वर नहीं चाहता कि आप भूल जाए. हे माझ्या जीवा परमेश्वराचा
कुरकुर नाही. हाँ, हे मेरे मन प्रभु का धन्यवाद कर, हे माझ्या जेव्हा परमेश्वराचा धन्यवाद कर. कुड़कुड़ाहट मत कर. 3 वेळेस यहुदी माणूस 3 वेळेस दिवसातून प्रार्थना करतो. यहूदी व्यक्ति एक दिन में 3 बार प्रार्थना करता तो है. 3 वेळेस देवाला धन्यवाद वो देतो. 3 बार प्रभु को धन्यवाद करते हैं. जेवायच्या आधी किती जण प्रार्थना करतात? खाने से पहले कितने लोग प्रार्थना करते हैं? ग्रेट. अच्छी बात है. जेवण झाल्यानंतर किती जण प्रार्थना करतात? खाना खाने के बाद कितने लोग प्रार्थना करते हैं? ओके, यू नो व्हॉट, इंटरेस्टिंग. ओके, यहुदी लोक ना जेवण सुरुवातीला जेवण करण्याच्या आधी प्रार्थना करतात, जेवण झाल्यावरती पण प्रार्थना एक करतात. दिलचस्प बात है कि यहूदी लोग जो है खाने से पहले और खाने के बाद भी प्रार्थना करते So, हैं. सकाळची प्रार्थना ते म्हणतात अब्रामाची प्रार्थना, सुबह की प्रार्थना को बोलते हैं अब्राहम की प्रार्थना, दुपारची प्रार्थना ते म्हणतात इसहाकाची प्रार्थना. दोपहर की प्रार्थना को बोलते हैं इसहाक की प्रार्थना. परमेश्वराने देवाला अब्रामाला सकाळचं दर्शन दिलं. अब्राहम को प्रभु ने सुबह दर्शन दिया. ओके, इसहाक जो होता तो दुपारच्या वेळेला ध्यान करायला गेला. दुपारच्या वेळेला इसहाक जो था वो दोपहर के समय ध्यान करने गया था. ओके, किती बिजी असेल तरी ते थोडा वेळ तरी काढून प्रार्थना करतात. इतने भी देवाला व्यस्त धन्यवाद है देतात. वो थोड़ा सा समय निकाल के प्रार्थना करते धन्यवाद संध्याकाळी देते. संध्याकाळच्या वेळ आपल्यामध्ये याकोबाने रात्रभर झोंबी केली देवाबरोबर. शाम को हम जानते हैं याकूब रात भर लड़ा प्रभु के साथ. याकोबाची प्रार्थना याकूब की प्रार्थना दिवसातून 3 वेळेस. दिन में 3 बार. दानिएल दिवसातून 3 वेळेस प्रार्थना करायचा. दानिएल दिन में 3 बार करता था. आणि त्या प्रार्थनेच्या बळावरती और उस प्रार्थना के बल से, ते असं ते म्हणतात की ती प्रार्थना बळ देते. और वो कहते कि प्रार्थना बल देती है. आणि त्यामुळे इसी कारण ते घाबरत नाही जगाला. वे संसार से नहीं डरते. मागच्या मे महिन्यामध्ये मी इस्रायलमध्ये होतो पिछले मई महीने में मैं इजराइल में था. आणि मग यरुशलेमेच्या त्या भिंतीकडे तुम्हाला अर्धा तास देतात, तुम्ही प्रार्थना करू शकता. यरूशलेम की उस दीवार के पास आपको आधा घंटा दिया जाता है प्रार्थना के लिए. शलमोनाच्या मंदिराची उरलेली भिंत आहे. और सुलेमान के मंदिर की वो बची कुची दीवार है. पण ती भिंत नाही, ऍक्च्युली ती भिंत नाही. त्या भिंतीला खाली छोटासा एक खडक आहे, दगड आहे. और वो दीवार नहीं बल्कि लेकिन नीचे एक छोटा पत्थर है. कारण ते सगळं मंदिर पाडलं. क्योंकि वो पूरा मंदिर गिराया गया. पण खाली खाली छोटासा एक खडक आहे, छोटीशी भिंत राहिलेली, म्हणजे एक दगड राहिलेला आहे. लेकिन नीचे एक छोटा सा दीवार का टुकड़ा एक पत्थर है. त्या दगडाला दगड बांधून त्यांनी ती भिंत तयार केली. और उस पत्थर से लेकर पत्थर लगाकर उन्होंने एक दीवार बांधी. आणि मग त्याच्यात तिथे तुम्ही त्या पोर्च मध्ये तुम्ही प्रार्थना करू शकता. और फिर उस जगह पे आप प्रार्थना कर सकते हो. परमेश्वराने शलमोनला सांगितलं की ओके, जो कोणी परका येईल प्रार्थना कर, त्याची प्रार्थना मी ऐकेन. और प्रभु ने सुलेमान से कहा था कि जो कोई भी अन्य जाति का आएगा मैं उसकी प्रार्थना पे मानूंगा. सो तिथे लोक प्रार्थना करतात जाऊन. और फिर लोग वहां पे जाके प्रार्थना करते हैं. मी पण प्रार्थना करत होतो. मैं भी प्रार्थना कर रहा था. गुलामगिरीतून आज आम्ही जरी फ्री असलो, जरी आम्हाला मोकळीकता असली, तरी कितीतरी गोष्टीमध्ये आम्ही अजूनही गुलामच आहे. आज हम आजाद रहेंगे लेकिन बहुत सारे बात पे आज भी हम गुलामी हैं. येस, आम्ही आत्मिक रीतीने मोकळीकता मिळाली आम्हाला, हमें आत्मिक रीति से आजादी मिली है. तरी अजूनही आम्ही मोहाशी झगडत आहे. फिर भी हम उस मोह से हम जूझ रहे हैं. वारंवार शैतान आम्हाला गुलामगिरीमध्ये आणण्याचा परत प्रयत्न करतो. बार बार शैतान कोशिश करता है कि हमें गुलाम बनाने के लिए. पण त्याच्यामधून एक दिवस परमेश्वर आपल्याला बाहेर काढेल. एक दिन परमेश्वर उसमें से हमें आजाद आणि करेगा. तो आम्हाला पक्क्या घरामध्ये आणेल. और वो हमें एक पक्के घर में आणि लाएगा. ते गुलामगिरीचं नसेल. और वो गुलामगिरी का नहीं होगा. सो इसी मी तुम्हाला आता हे 7 सण सांगितले. तो मैंने आपको 7 पर्व बताए. पण त्या 7 सणामध्ये आपल्यासाठी किती दडलेलं आहे. 7 पर्व में हमारे लिए कितना कुछ रखा गया है. येशू वलांडणाचा कोकरा, यीशु फसह का मेमना, येशू बेखमीर भाकर, यीशु अखमीरी रोटी. पाप नसलेलं शरीर. उसके अंदर कुछ पाप नहीं था. ओके, इवन तो अधिकारी पण, रोमन अधिकारी म्हणतो हा निर्दोष आहे. और जो रोमी अधिकारी था वो भी कहता है कि निर्द- उसमें निर्द- कुछ दोष नहीं है. पिलात पण म्हणतो तो निर्दोष आहे. पिलातुस ने भी कहा कि निर्दोष है. तो रोमी अधिकारी म्हणतो नीतिमान मनुष्य आहे. रोमी अधिकारी कहता है तो धर्मी व्यक्ति है. ओके, एक चोर पण म्हणतो अनितिमान मनुष्य. चोर भी कहता है कि ये धर्मी व्यक्ति है. सो पाप नसलेलं पाप विरहित. आणि प्रथम फळ प्रथम फल पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. पवित्र आत्मा म्हणजे आला म्हणजे काय आला? पवित्र आत्मा आया मतलब क्या आया. येशूच परत आला. यीशु ही फिर से आया. अनलिमिटेड. अमर्याद. पहिल्या वेळेस आला तो लिमिटेड आला. पहले बार आया वो सीमित आया. ओके, एका ठिकाणी आला. एक जगह पर आया. नासरत मध्ये वाढला. नासरत में बड़ा. बेतलेम मध्ये जन्मला. बेतलेहम में जन्मा. यरुशलेम मध्ये मेला. यरूशलेम में मरा. अनेक लोकांना त्याला भेटायचं होतं, बहुत लोगों को उससे मिलना था. नाही भेटता आलं. उसे नहीं मिले. म्हणून त्याला माहित होतं लेकिन वो माझं जानते थे, जाणं हे चांगलं आहे तुमच्यासाठी. मेरा जाना तुम्हारे भले के आणि लिए एका है. वेळेस मी एकालाच भेटू शकतो. कि एक बार मैं एक ही व्यक्ति को मिल एक सकता वेळेस हूँ. मी एकाच ठिकाणी जाऊ एक शकतो. बार मैं एक ही जगह जा सकता हूँ. पण त्याला माहित होतं हे असं असेल ना तर मी सगळ्यांना भेटू शकत नाही. लेकिन वो जानता कि ऐसा रहेगा तो मैं सबको नहीं मिल मग सकता तो हूँ. शिष्यानं म्हटला मी जातो. इसलिए उसने चलो से कहा मैं मी जाता हूँ. परत येतो. फिर से आऊंगा. फिलिप म्हणतो मग जातोच कशाला? फिलिप कहता तो फिर जाता ही क्यों. नाही, असं नाही म्हटलं. ओके, पण असं नाही का? त्यांच्या डोक्यात हा प्रश्न पडला उनके असेल, मन में सवाल जरूर आया होगा. तू जातो न येतो न मग जातोच कशाला? तू जाता है आता है फिर जाता ही क्यों है. आपल्यासारखेच होते ते. वो भी हमारे जैसे ही थे. हा नो, अरे एक तर जेवण झालं होतं. क्योंकि उनको भी खाना हो चुका था.
जेवणानंतर संदेश नसावा और खाने के बाद प्रचार नहीं करना हे है। जेवले पोट भरून पेट भर खाना खा चुके थे। मग प्रभू त्यांना तीन चॅप्टर आहेत बघा 15 16 ओके 14 15 16 मोठा संदेश प्रभूने दिला जेवल्यानंतर और फिर खाने का देश ने लंबा चौड़ा प्रचार किया। तो दिवस बिझी होता वो व्यस्त दिन था। खूप त्या दिवसात काम झालं होतं उस दिन में बहुत काम हुआ था। त्यांचे डोळे पार फुगले होते उनकी आंखें फूक चुकी थी। त्यांना झोपा येत होत्या उन्हें नींद आ रही थी। प्रभू त्यांना सांगतो मी जातो और प्रभु कहते हैं मैं जाता हूँ, मी परत येतो मैं वापस आता हूँ। प्रश्न आहे घातूच कशाला और फिर सवाल आता है, तू जाता ही क्यों है? तुम्ही मला पाहिलं तुमने मुझे देखा, पित्याला पाहिलं पिता को देखा। ते म्हणतात पित्याला कसं काय पाहिलं उन्होंने कहते पिता को कैसा देखा? म्हणून तो म्हणतो आम्हाला पिता दाखवा पुरेसे आहे इसलिए वो कहता हमें पिता दिखा काफी है। मी जातो तो तुम्हाला मार्ग माहिती आहे मैं जाता हूँ, वो मार्ग तुम्हें पता है। थोमा म्हणतो कोणता मार्ग आता थॉमस कहता है कौन सा मार्ग? आता दिवसभर काम झालं आता परत कुठं जायचं अभी दिन भर काम हो चुका है, अभी कहीं पर जाना म्हणून है। थोमा म्हणतो एक काम कर तो मार्ग आम्हाला दाखव थॉमस कहता है वो मार्ग हमें तो दिखा। तुझ्या मागं जायचं म्हणजे प्रॉब्लेमच आहे और तेरे पीछे चलना मतलब समस्या ही है। आम्ही आमचा मार्ग शोधतो हम हमारा मार्ग ढूंढ लेंगे। मला जीपीएस दे मी जातो तू मुझे जीपीएस दे, मैं जाता हूँ। नाही 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 नहीं नहीं नहीं, माझ्या मागे ये मेरे पीछे आओ। हा प्रभू जीपीएस देणार नाही प्रभु जीपीएस नहीं देता, जीपीएस देत नाही जीपीएस नहीं देता, तो फक्त पुढची स्टेप दाखवतो सिर्फ अगला कदम दिखाता है। आमेन सो ते सगळं त्या 3 अध्यायामध्ये दडलेलं आहे और सब कुछ उस 3 अध्याय में छुपा है। आणि मग म्हणून म्हणतो मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही और फिर वो कहता कि मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा, मी परत येईन मैं फिर आऊंगा। पण ह्यावेळेस येईन ना परत इस बार आऊंगा ना फिर से, तेव्हा अनलिमिटेड येईन मैं असीमित रहूंगा। आमेन हालेलुया हालेलुया। ओके म्हणून तर जेव्हा पवित्र आत्मा आला ना जागा हल्ली इसलिए जब पवित्र आत्मा आया जागा हिल गई। शरीराने आला ना कोणाला जागा पण माहित नव्हती कोणाला और अगर वो शरीर से आता था ना, शरीर में आया तो किसी को जगह भी पता नहीं म्हणून थी। मागे लोक गेले आणि म्हटले कुठे जन्माला सांगा आम्हाला वो 3 ज्ञानी लोग गए, वो ढूंढ रहे थे कहाँ पर है जगह, खबरच नाही कोणाला किसी को पता भी नहीं चला। अशक्त दुर्बळ वो कमजोर था। मी इस्रायलला जातो जेव्हा जब मैं इसराइल में जाता हूँ तेव्हा माझी एक आवडती जागा आहे तो मेरी एक पसंदीदा जगह है। मला सगळंच आवडतं पण काही जागा माझ्या आवडत्या आहेत ये सब कुछ पसंदीदा, लेकिन कुछ जगह पसंदीदा है। कफरनहूम मध्ये एक बाकडं आहे कफरनहूम में एक बैठने की जगह त्या है। बाकड्यावर त्यांनी ना एक पितळेचा एक पुतळा तयार केलाय वहाँ पे उन्होंने एक पीतल का पुतला बनाया है तो झोपलेला आहे कि वो सोया है, असं झोपलेला पुतळा आहे तो. ऐसा सोया हुआ पुतला है। आणि खाली लिहिलेलं आहे और लिखा है ओके आकाशातील पक्ष्यांना घरटे कि आकाश के पंछियों को घर है आणि खोकडास त्या बिळे लोमड़ियों के लिए जगह है। खोकडास बिळे हाँ, पण मनुष्याच्या पुत्राला डोकं टेकायला जागा नाही लेकिन मनुष्य के पुत्र को सिर रखने के लिए भी जगह नहीं है। कारण प्रभू येशू ख्रिस्तान जेव्हा नासरत सोडलं जब यीशु ने नासरत छोड़ा, तेव्हा तो परत नासरतमध्ये गेला नाही फार गेला नाही वो ज्यादा नासरत में नहीं गया, त्याचा सन्मान तिथे नाही झाला वहाँ पे उसका आदर नहीं हुआ। कफरनहूमने त्याला स्वीकारलं कफरनहूम में उसको ग्रहण किया गया। पण कफरनहूम मध्ये प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूम में यीशु सगळी सेवा झाल्यानंतर सब सेवा करने के बाद अशा प्रकारे बराच वेळ झाडाखाली झोपला ऐसा बहुत से बार वो झाड़ के नीचे सोया। पहिल्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला तो अशक्त दुर्बळ तो पहले बार जब वो आया वो कमजोर दुर्बल था, थकलेला भागलेला थका हुआ था। पवित्र आत्मा थकलेला नाही पवित्र आत्मा थका हुआ नहीं है, पवित्र आत्मा असा एकटा नाही पवित्र आत्मा असहाय नहीं है, अशक्त नाही वो कमजोर नहीं है, दुर्बळ नाही वो दुर्बल नहीं है। हे तो जागा चालती वो आता तो जगह हिल जाती है। हालेलुया आमेन हालेलुया। सो जेव्हा जेव्हा त्या मोशेला सांगितलं तू पर्वतावर ये तो जब उसने मूसा को कहा तू पर्वत पे आ, आणि मग जेव्हा ओके ते देवाला ते 10 आज्ञा द्यायच्या होत्या और जब प्रभु को 10 आज्ञा देनी थी, सगळा डोंगर हल्ला पूरा पर्वत हिल गया। बघतो कधी कधी उभा राहून असं डोंगरावरती ऐसा मैं कभी कभी देखता हूँ उस पर्वत के पास 5 तास लागतात चढायला 5 घंटे लगते ऊपर जाने को। आणि ते तिथे त्याला वरती बोलवलं 40 दिवस तो होता तिकडे और मूसा को ऊपर बुलाया गया 40 दिन। डोंगर हादरला पर्वत हिल गया, अग्नी उतरून आला अग्नि उतर आया आणि मग नियम दिला और फिर नियम दिया गया। सो त्या नियमात सामर्थ्य आहे उस व्यवस्था में सामर्थ है, दुसऱ्या शब्दात देवाच्या वचनात सामर्थ्य आहे दूसरे शब्द में प्रभु के वचन में सामर्थ है।